Okay, so good evening everyone again. सॉरी दोन गोष्टीसाठी. फर्स्ट, एक तर सॅटर्डेचं सेशन मंडेला होतंय. माझं पर्सनल रिझन होते, प्लस मंडे ट्यूजडे लास्ट वीकमध्ये एस थोडेसे लेट पण येत होते. अँड मला पर्सनल इमर्जन्सीमुळे 1 ते 2 दिवस मला इव्हॅल्युएशन जमलं नाही. अँड क्वालिटी कॉम्प्रोमाइज करून देण्यात काही अर्थ नाही. सो मी 2 दिवस एक्स्ट्रा घेतले अँड आज आय होप सगळ्यांना मिळालेत. कुणाचं राहिलं असेल तर प्लीज अजून सांगा. अँड अर्धा तास लेट, सॉरी. दुसरं बिकॉज टेक्निकल इश्यूज, माझं फोन आणि लॅपटॉप दोन्ही ॲक्सिडेंटली पडले. सो आय थिंक मे बी तुम्हाला लॅपटॉप स्क्रीन दिसत असेल, नाही मोबाईल स्क्रीन. अँड लॅपटॉपचा कॅमेरा थोडासा काम नव्हता करत, बट फॉर्च्युनेटली एव्हरीथिंग इज ओके ना. सो आय थिंक आपण स्टार्ट करूया. अजून काही लोक येत आहेत और बऱ्यापैकी सर्वजण आलेत. येस, ओके. आवाज व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे, राईट? ओके, ठीक आहे. ओके. माझी स्क्रीन शेअर झाली आहे का, फक्त सांगा मला. ओके, शुअर, थँक्यू. सो आपण लास्ट वीक सारखे मला काही फीडबॅक आले की लास्ट वीकला आपण थोडं सेशनला इंटरॅक्टिव्ह केलं. सो दिस वीक ऑल्सो आपण सेम अप्रोच ट्राय करू. सो मला तुमच्या पार्टिसिपेशनची थोडी गरज आहे. इन द चॅट बॉक्स मी सांगेन तेव्हा तुम्ही तुमचे पॉईंट्स, कमेंट्स आणि व्ह्यूज सांगा. ऑफकोर्स टुवर्ड्स द एंड आपण सगळे ओरल क्वेश्चन्स तर घेणारच आहोत, परंतु मध्ये आधी जर काही वाटलं तर आफ्टर वन टॉपिक झाल्यानंतर तुम्ही त्या टॉपिकवर काहीतरी विचारू शकता. अँड मीन टाइम तुमचे इनपुट्स तर तुम्ही देतच आहेत. सो आय थिंक सो दॅट इज ओके. ओके, फाईन. सो सुरू करूया. ओके, सुरू करण्याच्या आधी दोन गोष्टी. एक, टॉपिक्स तुम्हाला नेक्स्ट वीकचे म्हणजे लास्ट वीकमध्ये आपण एंटर केले आता, तर त्याचे अजून टॉपिक मी दिले नाहीत. ते टॉपिक्स मी तुम्हाला इंग्लिश सेशन झाल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ग्रुपवर आपल्या येतील. रिझन त्याचं ऑब्वियस आहे, तुम्हाला तेवढं तर गेस केलंच असेल की मला लास्ट, मी आधीच सांगितलं होतं की लास्टचा जो माझा आपला जो एसे असणार आहे तो मला एक्झॅक्ट टाइममध्ये हवा आहे. सो 1 hour and 35 minutes इज द लिमिट मॅक्सिमम, म्हणजे 1.5 तासातच तुम्ही लिहिणार काहीही हो. सो ही फक्त एक माझी स्पेशल रिक्वेस्ट आहे आणि ती फॉलो होण्यासाठी मी ते टॉपिक्सच शेअर नाही करत आहे. जेणेकरून ग्रुपवरचे सगळ्या ऍक्टिव्हिटीज थांबतील आणि त्यानंतर मी तिथे अपलोड करेन. सो जर तुम्ही लिहिण्याच्या मूडमध्ये नसाल, जेव्हा पण तुम्ही एसे लिहिणार असाल त्याच वेळी तुम्ही तो PDF डाउनलोड करा, त्याच वेळी ती ओपन करा, पहा आणि स्ट्रेट अवे राईट करायला चालू करा. जे मेन आपली जी आन्सर शीट असते त्याच्यामध्ये प्रिंटेड असतात क्वेश्चन्स. सो कदाचित तुम्हाला असं वाटेल की सर मग प्रिंटिंगचं काय करू. सो ते एक पेज जर प्रिंट नाही केलं यावेळी तर चालेल, दिस इज ओके फॉर मी. ऑर तुम्ही डायरेक्टली PDF डाउनलोड करून प्रिंटिंगला दिलीत आणि आणलं आणि डायरेक्टली लिहायला बसला तर चालेल, परंतु तुम्हाला ते कंट्रोल केलं पाहिजे ऑफ नॉट इवन लुकिंग ॲट द टॉपिक. बघायचं पण नाहीये, काहीही झालं तरी तो सस्पेन्स तुम्हाला ठेवला पाहिजे. मग तुम्हाला कितीही कुतूहल असू देत किंवा असं वाटू देत की चला ठीक आहे 2 मिनिटं बघतो, विचार नाही करणार नॉल, तसं काही होत नाही. सो काही झालं तरी टॉपिक नाही बघायचं. एक्झॅक्ट ॲक्च्युअल एक्झामचं जे एन्व्हायरमेंट असतं त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही बसाल आणि त्याच एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही लिहाल. सो हे एक इंटेन्शन आहे, कारण भरपूर वेळा काय होतं की आपल्याला इथं तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही एसेस लिहिताय आणि कदाचित फीडबॅक चांगले येत आहेत, वाईट येतात, कसे येतात, परंतु तुम्ही एक वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये लिहिताय ज्याच्यामध्ये थोडंसं गुगल केलं जातंय, वेळ अर्धा ते 1 तास एक्स्ट्रा घेतला जातोय, 1-2 दिवस आधी मित्रमैत्रिणी मिळून डिस्कस करतायत टॉपिकला, गुगल करतायत काहीतरी, ब्रेनस्टॉर्मिंगला जास्त वेळ घेताय. सो त्याच्यामुळे जे आउटपुट येतात ते एक्झॅक्ट एक्झाम मधले नाही आहेत, परंतु आपलंही लर्निंग कर्व आहे. सो आता आपण जे 4 एसे मध्ये ज्या ज्या गोष्टी शिकलो, आता ऍक्च्युअल फायनल एक्झाम आहे अशी समजायची. मेन्स मिळाली आहे तुम्हाला आणि तिथे तुम्ही लिहिताय, ते आपल्याला मिमिक करायचं आहे. सो एवढं फक्त शेवटच्या एसेसाठी माझी स्पेशल रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते करा. मार्क्सचा विचार अजिबात करू नका, कमी होतील, खराब होतील, लास्टच एसे आहे त्यानंतर लिहायला मिळेल नाही मिळेल, ह्या गोष्टी अजिबात मॅटर नाही करत. सो प्लीज तेवढं फक्त लक्षात ठेवा
ही इन्स्ट्रक्शन मी शेवटी पण परत एकदा देतो, कारण काही लोक लेट जॉईन होत आहेत, विसरतील. मी तसं ग्रुपमध्ये पण टाकेन बिफोर ते पोस्ट करण्याच्या आधी असे टॉपिक्स. ओके, नाव दुसरा एक जनरल फीडबॅक अँड अबाउट ऑल द एसेस. काही मुलांचे अजूनही फोन येत आहेत की सर तरी सुद्धा ब्रेन स्टॉर्मिंग अजून होत नाहीये किंवा विचार नीट करता येत नाही, कॉन्टेक्स्ट मिस होतोय अँड ऑल. आपण भरपूर प्रत्येक सेशनमध्ये जे डिस्कस केलं त्यापेक्षा वेगळं असं काही माझ्याकडे नाहीये की मी जे लास्ट सेशनला तुम्हाला सांगेल आणि वेगळं होईल. परंतु ज्या गोष्टी ज्या मी सांगितल्यात त्याच्यावरच तुम्ही वर्क केलं पाहिजे. हा, एक गोष्ट जी मी लास्ट सेशनला सांगितली त्याच्यावर पाहिजे तर मी अजून एकदा स्ट्रेस देईन. काही मुलांना मी जर सांगितलं की ग्रुप स्टडीचा थोडासा फायदा होऊ शकतो. सो जर तुम्हाला ती सवय असेल तर तुम्ही त्यामध्ये जाऊ शकता. आता प्रिलिममध्ये ग्रुप स्टडी करायची का नाही तुमचा कॉल आहे, परंतु ॲटलिस्ट एक डेली 10 मिनिट्स 15 मिनिट्समध्ये तुम्ही एखादा ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये एक एक टॉपिक घेऊन त्याच्याभोवती तुम्ही डिस्कशन करू शकता. कारण त्याच्यामधून तुम्हाला डायव्हर्सिटी ऑफ थॉट्स बाहेर येतील आणि डिफरंट अँगल्स बाहेर येतील आणि मग ते असं असं करत तुमचं कंटेंट पण डेव्हलप होईल. कारण आपण हे जे डिस्कशन करतोय हे काइंड ऑफ अ ग्रुप स्टडीच आहे. याच्यामध्ये मी काही भरपूर पॉईंट सांगतोय, तुम्हाला वाटते तर तुम्ही सांगाल, त्याच्यानुसार सगळ्यांना समजतंय. मी एसेस शेअर करतोय, त्याच्यावरनं भरपूर लोकांची लर्निंग होतीये, नवीन नवीन व्ह्यूज कळतायत, त्यानंतर लोक कसे इनोव्हेट करतात ते पण कळतंय. सो शेवटी प्रत्येक जण दिस इज अ ग्रुप स्टडी. सो तसाच एक अप्रोच तुम्ही तुमच्या डेली स्टडीमध्ये घेऊ शकता. परंतु मी त्याच्याबरोबर एक वर्ड ऑफ कॉशन अगेन जसं मी नेहमी देतो, गप्पा मारत बसायचं म्हणजे ग्रुप स्टडी नाही, किंवा बाकीचं सगळं झालं, जेवण झालं आणि 3-4 तास फालतू गप्पा मारत बसलेत, किंवा नको त्या टॉपिकवर चालू केला अभ्यासाचा टॉपिक आणि फालतू डिस्कशन चालू केलं. सो असं हे टेम्पटेशन कंट्रोल करायचं आणि ठराविक टाइमलाईन द्यायची, अर्धा तास, 15 मिनिट्स, 20 मिनिट्स, नॉट मोर दॅन दॅट. मग ते काही किती इंटरेस्टिंग टॉपिक चालू होते त्यानंतर त्याच्यावर तुम्ही जायचं नाही आणि फक्त अभ्यासाशी रिलेटेडच करायचं. असं डिसिप्लिन अप्रोचमध्ये करणार असाल तर डेफिनेटली इट हेल्प्स. ओके, ज्यांना ते शक्य नाही त्यांच्यासाठी जसं मी म्हटलं की चिंतन, तुम्ही एक एक टॉपिक घ्या, पॉईंट घ्या आणि स्वतः चिंतन करा, रीड करा त्याच्या अराउंड, गुगल करा, जेवढी माहिती मिळेल तेवढी ठीक करा आणि स्वतःच ब्रेनस्टॉर्म करा, किंवा इंटरॅक्शन विथ द जे आपलं सराउंडिंग एन्व्हायरमेंट. ओके, मग कुठेही कसाही, म्हणजे मित्रच हवे असं थोडीच आहे. मी काका, काकू, शेजारचा पॅसेंजर, शेजारी बसलेला मुलगा, किंवा असंच कोणीतरी दुकानात मिळालेला व्यक्ती, कुणाशी कुठले तरी 2 पॉईंट बोलून तुम्हाला काहीतरी लर्निंग होते, त्यातनं पण तुम्ही शिकू शकता. ओके, आता आपण येऊया आजच्या टॉपिक्सवर. ओके, सो लास्ट वीकचे टॉपिक कंटेंट बेस होते. सगळ्यात सोपे टॉपिक्स होते आत्तापर्यंत आलेले लेक्स मधले. सर्वात सोपे टॉपिक्स मी दिलेले. ओके, कारण ह्याच्यापेक्षा सोपा कॉन्टेक्स्ट देणं म्हणजे मग 10वीच्या मुलांवर अन्याय आहे की ह्याच्यापेक्षा सोपे, तर मग ते 10वीची मुलं म्हणतील आम्हाला अवघड असतात सर. सो एवढं तर आपल्याला युपीएससीचं हे ठेवलं पाहिजे. आणि हे टॉपिक्स ॲटलिस्ट ह्या टॉपिक्समध्ये मला कंटेक्स्ट मिस व्हावा असं अजिबात अपेक्षित नव्हतं. ह्यूज डिसअपॉइंटमेंट आहे माझी. मी खूप लोकांना तसं लिहिलंय की कमेंटमध्ये की थोडंसं हे आय एम डिसअपॉइंटेड, किंवा हे अपेक्षित नव्हतं, किंवा हे एवढं सिम्पल गोष्टी कशा तुम्ही मिस करू शकता. स्पेशली हे झालंय जास्त इंग्लिश स्टुडंट्स बरोबर विथ इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक, आणि मराठी बरोबर पण इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक बरोबरच, जो सगळ्यात सोपा होता त्यातल्या त्यात. परंतु काही हरकत नाही, आपण बघूया की काय झालंय. सो नेहमीप्रमाणे ओके, एक जनरल ऑब्झर्वेशन, मराठी मुलांनी दुसरा टॉपिक जास्त चूज केलाय एल्डरली पॉप्युलेशनचा, आणि ते मला वाटलं पण होतं, अपेक्षित पण होतं. आणि आय थिंक फॉर मराठी स्टुडंट्स इट्स अ गुड चॉईस, कारण मराठी मुलांना तुम्हाला भावनिक साथ घालता येते एसेमध्ये, आणि आपली भाषा तशी चांगली आहे, आणि प्लस तिथं कनेक्ट करण्याचा जास्त चान्स आहे. इंग्लिशमध्ये मुलांनी तो ट्राय केला नाही बिकॉज त्यांना तो कॉन्फिडन्स नसावा लँग्वेजमध्ये. सेकंड थिंग, एक जनरल ऑब्झर्वेशन, जो दुसरा टॉपिकमध्ये आणि इव्हन काही टॉपिक्समध्ये भरपूर मुलांच्या आत्तापर्यंतच्या 3 मॉड्यूल्स, 3 जे वीक्स झाले त्याच्यामधले मार्क्स ॲव्हरेज होते, म्हणजे 50, 55 और 60 पर्यंत होते. परंतु या एसेमध्ये काही मुलांना 60-65 आरामात क्रॉस केलेत, ज्या मुलांच्या आधी क्रॉस होत नव्हते. रिझन सिम्पल आहेत. मी याला कंटेंट बेस एसे जरी म्हटलं तरी ह्याच्यामध्ये जीएसचा
तुमच्या ऍक्च्युअल UPSCच्या अभ्यासाच्या कंटेंटची एवढी गरज नव्हती. त्यामुळे ते तसं झालं की तुमचं आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन लाईफ अँड लाईफ लर्निंग्स वेर इनफ टू राईट सेकंड टॉपिक. इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिकला डेफिनेटली तुमचं GSचा अभ्यास नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त गोष्टी टाकू नसताच शकला. सो ते अंडरस्टूड आहे. आणि मराठी मुलांचं पर्सेंटेज ऑफ रायटिंग सुरुवातीला असं वाटलं की इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त लिहित आहेत, परंतु नंतर तर लिटरली 60 to 70% मराठी मुलांनी एल्डरली पॉप्युलेशनवर एसे लिहिला. अँड दॅट्स वाय मराठी मुलांचे बऱ्यापैकी एसे जे आहेत मार्क्स खूप मुलांचे 60+ आहेत. मी मॉडेल एसे म्हणून सगळे जास्त शेअर नाही करू शकलो कारण नंतर रिपिटेशन ऑफ थॉट्स आलेत भरपूर. दॅट्स वाय मी ते केले नाहीत. परंतु ज्यांना पण 60 to 65+ मार्क्स आहेत ते सगळे मॉडेल एसे कॅन्डिडेट्स आहेत. मी फक्त जास्त शेअर्स करून मुलांना कन्फ्यूज नव्हतं करायचं म्हणून ते केले नाहीत. ओके. सो आपल्या नेहमीच्या डिस्कशनकडे येऊया. अनेक्डोट रेफरन्स एनॉलॉजी मी आज याच्यावर जास्त वेळ नाही देणार आहे कारण मला पुढचे दुसरे काही पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. आणि प्लस मला आता ह्याच्यामध्ये शेअर करायला तसं काही जास्त राहिलं पण नाहीये कारण तुम्ही खूप अप्रतिम अनेक्डोट्स लिहिताय, रेफरन्स एनॉलॉजी चांगले यूज केलेत आणि स्पेशली मराठीमध्ये एल्डरली टॉपिकवर तर सगळ्यांनी खूप चांगल्या स्टार्ट केल्यात. सो ॲटलिस्ट तुम्हाला एवढं तर समजते की असा टॉपिक जो येतो ज्याच्यामध्ये थोडंसं इमोशन अटॅच असं भावनिक आहे किंवा पर्सन ओरिएंटेड इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड आहे, तिथे तुम्ही अनेक्डोट बनवू शकता. प्लस आत्तापर्यंत तुम्ही अनेक्डोटला तुम्हाला खूप थोडंसं विचार करावा लागायचा की कसं येऊ, परंतु एल्डरली टॉपिक हा एवढा स्मूथ होता की त्याच्याबद्दल अनेक्डोट मला तर वाटते प्रत्येक मुलाने तयार केलाय. हार्डली कोणी मिस केला असेल. शक्यतो प्रत्येकाने छान छान अनेक्डोट, कारण आपल्या आयुष्यात लहान असल्यापासून म्हणजे 3री-4थी जेव्हापासून कळतंय तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्याला वृद्ध लोकांचा सहवास आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे काही ना काहीतरी अनुभव आहे, तो टाकूच शकतो और तो बनवूच शकतो. सो त्यामुळे या अनेक्डोटमध्ये मला असं दिसलं नाही की कुणाला त्रास झालाय. हा, काही स्टोरीजमध्ये पण भरपूर तफावत आहे. काही लोकांनी खूप भावनिक केल्यात, काही लोकांनी असे थोडंसं ज्वलंत उदाहरण केले, काही लोकांनी राग येतील असे केलेत. सो कोणतं इमोशन कोणतं टच करताय, नोट टच करताय हे तुमचं स्किल आहे. काही लोकांनी प्लेन सिम्पल केलंय. परंतु डेफिनेटली असा एसे जर येतो तर ही गोष्ट क्लिअर आहे की अशा एसेसला तुम्ही रिपोर्ट आणि या गोष्टीने स्टार्ट करण्यापेक्षा अनेक्डोट कधीही चांगलाच आणि एंड पण भावनिक नोटवर होईल. सो एंडला मी बोलेन इंट्रोडक्शन नंतर. सो कमिंग टू द सेकंड टॉपिक, इन्फ्रास्ट्रक्चरला मात्र अनेक्डोट जसं मागच्या वेळी झालं तसं काही लोकांनी प्रयत्न केले आणि तो तुम्हाला थोडासा असा ओढून ताणावा लागतो, म्हणजे थोडासा आणावा लागतो त्या टॉपिक जवळ की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल डिस्कशन मग क्लासरूम मधून घेऊन यायचं का आपल्या डिस्कशन मधून आणायचं का आजोबांशी डिस्कशन मधून आणायचं का न्यूज आयटम बघून आणायचं, कुठून तरी तुम्ही ते प्रयत्न केलेत. काही प्रयत्न चांगले आहेत, काही प्रयत्न ओके आहेत. जिथं ओके कमेंट आहे माझी, दॅट इज लाईक ओके, एवढे काही छान झाले नाहीत, अजून इम्प्रूव्ह होऊ शकते. ज्यांना गुड, व्हेरी गुड लिहिलंय, सो दोज आर गुड. ओके. सो जे जनरल प्रॉब्लेम होते मॅक्सिमम अनेक्डोटचे जे रिलेव्हंट वाटत नाहीत, असे यावेळी खूपच कमी मिळाले मला, किंवा जे रिलेव्हंट नाही आहेत जास्त. यावेळी बऱ्यापैकी लिटरली 95% अनेक्डोट्स आणि स्टार्ट्स या रिलेव्हंटच होत्या. सो ऑन दॅट फ्रंट खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आहे सर्वांचीच. इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिकमध्ये प्लेन स्टार्ट करायला जमलं असतं. रेफरन्स अँड अनॉलॉजीमध्ये तुम्हाला न्यूज आयटमचे रेफरन्सेस द्यायला खूप लोकांनी ट्राय केला, छान प्रयत्न येतो. किंवा रिपोर्ट्स कोट करायला, किंवा मग WHO कोट करा, किंवा कुठल्याही UN बॉडीचा रिपोर्ट असो, कुठलाही तुम्ही कोट करून आतमध्ये येऊ शकला होता आणि आलेत. अॅनॉलॉजीज हार्डली 1-2 जणांनी ट्राय केलेत, परंतु मेन बॉडीमध्ये अॅनॉलॉजीज आहेत बऱ्यापैकी चांगल्या. कन्क्लुजनमध्ये कमबॅक्स विथ द एल्डरली टॉपिक मध्ये आहेत, खूप चांगले आहेत. सगळ्यांचेच परहॅप्स मी तर म्हणेन चांगलेच आहेत. कोट पोएम सगळ्यांना वापरता येतात सध्या. पोएम्स आणि मराठीमध्ये हिंदी पोएम्सचं प्रमाण दिसतंय मला, जे कॉन्स्टंटली आहे. कबीरांचे दोहे असोत नाहीतर कुठलेही असोत, काही हरकत नाहीये. एक रिपीटेड कविता तर मला खूप जणांकडून दिसली, ती मी एकदा शेअर केली, नंतर ती खूप वेळा आली, मग मी ती शेअरच नाही केली. परंतु चांगले आहेत, म्हणजे सगळेच जण लिहितील असं नाही. सो काही वापरायला हरकत नाही. फक्त हिंदीबद्दल मी अगेन ती गोष्ट रिपीट करेन. हिंदी कविता जर तुम्ही एक वापरत असाल तर एक मराठी येऊ देत, और 1 किंवा 2 हिंदीच्या वर जास्त कविता नको. आणि शक्यतो शेवटची कविता मराठीचा प्रयत्न करा. ओके. नाही जमली तर हिंदी, काही हरकत नाही, त्याने काही निगेटिव्ह इम्प्रेशन जाणार नाहीये. परंतु जर मराठी असेल तर त्याचा एक ऍडेड ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो नक्कीच.
ओके. आणि ओरिजिनल थॉट्स तर दिलेच आहेत, लोक चांगले लिहित आहेत आता. आणि मराठीत एल्डरली टॉपिकला काहीच कमीच नाहीये मुलांना. आणि इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिकवर पण शेवटी शेवटी होप नोटवर किंवा आता फ्युचर चांगलं आहे, ब्राईट होणार आहे, या अँगलमध्ये काही चांगले थॉट्स लिहिलेले आहेत. नाव लेट्स गो टू द मेन टॉपिक. सो फर्स्ट टॉपिक होता इन्फ्रास्ट्रक्चर. सो ओके, इन्फ्रास्ट्रक्चरवर थोडं जास्त डिस्कशन होईल. एल्डरली टॉपिक तर मला असं वाटतं की कुणालाच काय बोलायची गरज नाहीये, तुम्हीच इतकं छान लिहिलंय की तुम्ही मला सांगू शकता. बट इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक ह्यूज डिसअपॉइंटमेंट. मला माहिती नाही आता. हा, हे आय थिंक हे मी थोडंसं प्लॅन केलं होतं तुमच्यासाठी, टू कन्फ्यूज यू गाईज. आणि मी माझं सक्सेस आहे त्याच्यामध्ये की मी ते सक्सेसफुल झालो. माझ्याकडे दोन ऑप्शन होते. एक तर मी हे डिसाईड केलं होतं की इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि एक ओल्ड एज पीपलवर, वृद्ध लोकांवर एसे द्यायचा. मला हे मी एक्सप्लिसिटली एक गोष्ट चेंज केली, ती म्हणजे इंडिया हे नाव मी एकात ठेवणार होतो आणि एकात नव्हतं ठेवणार. म्हणजे मला तो कॉन्टेक्स्ट थोडासा डिफाईन करायचा होता. तो मी इन्फ्रास्ट्रक्चरला केला नाही आणि तो एल्डरलीला केला. ओके. सो आणि त्याचा इम्पॅक्ट दिसला, ह्यूज दिसला. सी गाईज, सायकोलॉजी वेगवेगळ्या प्रकारे काम करते आणि ह्याचं एक क्लासिक एक्झाम्पल या एसे मधून आलं. मी स्ट्रेट अवे पहिल्यांदा कॉन्टेक्स्टकडे जातो. ओके, तुम्ही तो 2 मिनिटं घ्या आणि वाचा. ह्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट समजायला काय, असं कॉन्टेक्स्ट असं काही नाहीये, कारण हे स्ट्रेट फॉर मी म्हटलं ना, हे इझिएस्ट एसेज आहेत जे मी बनवू शकलो तुमच्यासाठी. ओके. सो आता बघा, टॉपिक काय होता? इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन, नीड ऑफ द आर. तुम्ही केलं काय मॅक्सिमम मुलांनी? फर्स्ट थिंग, इन्फ्रास्ट्रक्चर वाचलं. ओके. आणि लिटरली त्याच्या भोवतीच पूर्णच्या पूर्ण एसे लिहिला आणि त्यात इंडियाच्या भोवती सगळा एसे लिहिला. आता याच्यामध्ये बाकी कीवर्ड्स जेव्हा मी म्हणतो ना की एखादा एसे, भरपूर जणांना यावेळी मी लिहिलंय की रीड द टॉपिक ट्वाइस, त्यानंतर डिकोड करा, देन ब्रेनस्टॉर्म करा आणि देन लिहा. ओके, हा फ्लो मी सगळ्यांना सांगितला. हे करण्याचं रिझन असं आहे की तुम्ही जम्प खूप लवकर करता कधी कधी टॉपिकवर, किंवा टॉपिक वाचून त्याचं डिकोड आहे ना, जे होतं ना, काही लोकांचं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होतं, काही लोकांना 1 मिनिट लागतो. ती जी पहिले जो फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा जे 15 सेकंद किंवा 1 मिनिट आहे ना, ते तुमचे भरपूर मार्क्स डिसाईड करतात पुढे. सो त्या प्रोसेसला थोडासा वेळ घ्या आणि त्याला परत एकदा रिव्हिजिट करा की मी हे नक्की जे मला जे समजलंय किंवा ते जे माझं ह्याचा मतितर्थ असेल तो नक्की करेक्ट आहे का नाही. सो त्यासाठी मी रेकमेंड करेन की तुम्ही ऍटलिस्ट 2 वेळा टॉपिक वाचा. आणि त्याच्यामुळे कसं होतं, पूर्वग्रह जे असतात ना ते आपले निघून जातात थोड्या वेळा आपण परत एकदा रिव्हिजिट केल्याने. ओके. सो आता बघा, मी कॉन्टेक्स्ट मध्ये काही जास्त अवघड नाही, मी जस्ट हे सिंपल वाक्य आहे, प्रेझेंट इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ ऑल सोर्ट्स नीड रिव्होल्युशन ॲट अन अर्लिएस्ट. नीड ऑफ द आर म्हणजे लगेच पाहिजे पहिली गोष्ट. इन्फ्रास्ट्रक्चर तर आहेच. नीड ऑफ अन आर म्हणजे आत्ताच्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलतोय, ब्रिटिशांच्या काळातला इन्फ्रास्ट्रक्चर आता बदलायचं आणि ते दॅट इज नॉट द कॉन्टेक्स्ट. म्हणजे प्रेझेंट इन्फ्रास्ट्रक्चर जे काही आज आहे ते ऑफ ऑल सॉर्ट्स, बिकॉज इन्फ्रास्ट्रक्चर पुढे काही लिहिलेलं नाहीये की बाबा मी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असं किंवा सोशल असं काही लिहिलेलं नाही. सो ऑफ ऑल सॉर्ट्स. आणि पुढे रिव्होल्युशन शब्द आहे. रिव्होल्युशन शब्दाला कसं काय दुर्लक्ष झालंय मला कळलं नाही मुलांचं, किंवा त्यांनी इतकं लाईटली घेतलं त्या शब्दाला की रिव्होल्युशन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मधले चेंजेस असतील किंवा साध्या काहीतरी गोष्टी आपण बदलून टाकू असं वाटलं. एवढ्याच लाईटली रिव्होल्युशन शब्दाला घेतलं गेलं, त्याचा एक परिणाम. नीड रिव्होल्युशन ॲट अन अर्लिएस्ट. ओके, हा मेन महत्वाचा गोष्ट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वर्ल्ड इन जनरल अँड इंडिया इन पर्टिक्युलर. हे मी नंतर लिहितोय तो कॉन्टेक्स्ट तुम्हाला समजण्यासाठी. हे मी अदरवाईज हे तर ऑब्वियस होतं, परंतु तरी सुद्धा जेव्हा आपण इंडियाचा रेफरन्स नसेल तेव्हा हे पुढचं वाक्य नेहमी येईल, हे लक्षात घ्या. कुठलाही एखादा जनरल टॉपिक आला, कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा सायन्स अँड टेकला पॅनेशिया हवाय, स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये फ्युचर चेंज करण्याची गरज आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेन और बून, सगळे जे सायन्स टेकशी रिलेटेड टॉपिक येतील किंवा जे जनरल वाटतात की ज्या कॉन्सेप्ट ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये अप्लाय होतात, त्यांच्यासाठी वर्ल्ड इन जनरल अँड इंडिया इन पर्टिक्युलर असलं पाहिजे.
डेफिनेटली जीएस आन्सर्स मध्ये तुम्हाला ही गोष्ट सांगितली जाते की शक्यतो आपल्याला इंडिया कॉन्टेक्स्ट मध्ये जायचं बिकॉज वी आर इन इंडिया, आपण दुसऱ्या देशात नाहीये. आय कम्प्लिटली अग्री. आणि एसए मध्ये पण तसंच आहे, आपल्याला दुसऱ्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही करायचं आहे, परंतु जो प्रॉब्लेम जे ऍड्रेस करायचे ते प्रॉब्लेम फक्त इंडियातच आहेत, हा जो आशय होता ना तो चुकलाय. ओके, मी ते पुढे घेतो की तुम्ही ते कसं लिहायला पाहिजे होतं, परंतु जेव्हा मी म्हणतो की वर्ल्ड इन जनरल आणि इंडिया इन पर्टिक्युलर 80% ऑफ द कॉन्टेंट तुमचा इंडियाबद्दल असेल, काही हरकत नाही, परंतु स्टार्ट विथ इंडिया आणि एंड विथ इंडिया वॉज नॉट एक्सपेक्टेड हिअर. हा, सो ही फक्त एक खूप मोठी चूक एक बऱ्यापैकी, आणि त्याच्यामुळे जो जनरल किंवा जनरिक टॉपिक वाटल्या तो त्याचं हे एक मेन रिझन आहे. मी भरपूर मुलांना लिहिलं मग की हा इंडिया इयरबुक मधला इन्फ्रास्ट्रक्चरचा टॉपिक आहे ना, इंडिया बुक काही लोक वाचले असतील किंवा वाचणार असतील, पहा ते त्याच्यामध्ये जसं असतं ना तसे तुमचे एसे झालेत. फक्त इंडियाच्या भोवती इंडियाचं रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर जे काय आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज काय ती लिहिली आहे आणि सोडून दिलं. सो हा खूप प्लेन मिळमिळीत जनरल कॉमन एसे होऊन झाला, आणि ज्यांचे एसे एक्झॅक्टली सेम आहेत, फक्त इन्फॉर्मेशन थोडी पुढे मागे आहे. कुठल्या तरी दोन इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल जास्त लिहिलंय, एका दुसऱ्या सोल्युशन इकडे तिकडे वेगळे आहेत, किंवा प्रॉब्लेम ऍड्रेस करताना काहीतरी वेगळे प्रॉब्लेम आहेत. ओके, सो हे या एसे मध्ये भरपूर मुलांचं फसल्यामुळं मला आय थिंक एक किंवा दोन स्टुडंट्सलाच मी 65+ मार्क्स दिलेत या एसेला. ओके, तर मला ती डेप्थ, तो जो वाईड अँगल्स किंवा डिफरंट आस्पेक्ट्स हवे होते ना, ते सगळे आलेच नाही त्याच्यामध्ये. मेन बॉडी बघा, ह्याच्यापेक्षा सिम्पल मेन बॉडी काहीच असू नाही शकत, कारण त्याच्यामध्ये काही देर इज नो फस, काहीच नाही, सिम्पल आहे सगळ्यात आणि इव्हन हेच स्ट्रक्चर मी भरपूर मुलांना इव्हॅल्युएशन मध्ये पण सांगितलंय की मला फक्त एवढंच अपेक्षित होतं. ओके, परंतु मेन आता बघा ह्याच्यामध्ये काय, व्हॉट इज, पहिली गोष्ट जसं मी म्हटलं इंडिया इन पर्टिक्युलर, वर्ड इन जनरल. सो आता मला पहिल्यांदा सांगा की टॉपिकमध्ये इंडिया शब्द नव्हता, तर तुम्ही इंडिया का घेतला, याची सायकोलॉजी मी थोडीशी सांगतो, याचे रिझन्स, आणि हे ऍक्च्युअल एक्झाम मध्ये होतं, अशा मिस्टेक्स खूप मुलांकडून होतात. त्याचे 2-3 रिझन आहेत. फर्स्ट, मागचं जे डिस्कशन झालं एसे, त्याच्यामधले दोन्ही टॉपिक इंडिया स्पेसिफिक होते, तो तुमच्या डोक्यामध्ये हेवी इन्फ्लुएन्स होता. मी लास्ट टाइम काय लिहिलंय त्याच्यावर एवढं डिस्कशन झालंय, इंडियाचे एवढे प्रॉब्लेम, इंडियात असं केलं पाहिजे, इंडियात तसं केलं पाहिजे, सो तुमचा ट्यून्ड इन होता मेंदू त्या दृष्टीने. हा एक बॅक ऑफ द माइंड तुमच्या गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा हे दोन टॉपिक दिले, त्या दोन टॉपिक मध्ये एका टॉपिक मध्ये मी इंडियाचं नाव टाकलं स्पेसिफिकली, इंडियाशी रिलेटेड आहे इंडियन एल्डरलीज. सो ते पण, तो जो एक वर्ड असतो ना तो डोक्यामध्ये कसा तरी बसतो, आणि जेव्हा आपण टॉपिक स्विच करतो तेव्हा तो अनावधानाने तो मागे राहतो आपल्या डोक्यात, आणि आपण त्याच दृष्टीने विचार करायला चालू करतो. हे जे भरपूर सायकोलॉजिस्ट किंवा जे जादूचे शो करतात किंवा ते हिप्नॉटिझम करतात, हे जे असल्याच छोट्याशा ट्रिक्स वापरतात. काहीतरी एखादा शब्द नॉर्मल कॉन्व्हर्सेशन मध्ये टाकून देतात आणि 5 मिनिटांनी म्हणतात की हा शब्द तुझ्या डोक्यात होता का, आणि आपल्याला कळत पण नाही तो कसा आला. हे एवढं छोट्या मायन्यूट गोष्टी आहेत. आता हे असं करण्याचं रिझन आहे, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये काय होतं, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुमच्यासमोर 8 टॉपिक येतात. तुम्ही काय करता, पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे टॉपिक वाचायला चालू करता, प्रत्येक टॉपिक वर तुम्ही 1 मिनिट घालवता. एक पहिला वाचला, सिम्प्लिसिटी अल्टिमेट सोफिस्टिकेशन, काहीतरी डोक्यात येतं, सिम्प्लिसिटी सिम्प्लिसिटी सिम्प्लिसिटी, अँड देन मग तुम्ही सायन्स टेक वर मूव्ह होता, नाही जमणार, जाऊ देत, सायन्स टेक, इंडिया इंडिया, हा सायन्स टेक मध्ये काहीतरी केलं. तिसरा टॉपिक येतो जो काहीतरी इंडिया स्पेसिफिक, अजून सोशल प्रॉब्लेम, सोशल, आणि असं काहीतरी चालू असतं. आणि 5वा प्रॉब्लेम असतो जो जनरिक असतो थोडासा, त्याच्यामध्ये इंडियाचं नाव नाही, काय नाही, बट तुम्ही आतापर्यंत 3 टॉपिकवर इंडियाशी रिलेटेड काहीतरी, इंडियाचं सायन्स टेक, इंडियाचं सोशल इश्यू, इंडियामधलं काहीतरी वेगळं असं बघितलेलं असतं. आणि मग 4थ्या टॉपिकमध्ये अनावधानाने तुमच्या डोक्यात राहतं की हा आपल्याला ह्याच्यात पण ह्यातले प्रॉब्लेम मला माहिती आहेत इंडियातले, आणि आपण चालू करून देतो. ओके, सो असं काहीतरी होतं. सो दॅट्स वाय प्रत्येक टॉपिक वाचताना तो 2दा वाचायचा, शटडाऊन करायचा आधीच्या टॉपिक पासून, आणि फोकस करायचं की त्या वर्ड मध्ये काय काय कीवर्ड्स आहेत. ओके, आणि त्या दृष्टीनंच डिकोड करायचं. जसं मी म्हटलं 20% तुम्ही वर्ल्ड बद्दल बोलाल तरी चालेल, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जसं मी इथे 2 ते 3 गोष्टी घेतल्या. व्हॉट इज इन्फ्रास्ट्रक्चर, दिस इज अ जनरल कन्सेप्ट ना, इंडिया स्पेसिफिक डेफिनेशन नाहीये इन्फ्रास्ट्रक्चरची. सो पाहिजे, आणि वाय वी नीड रिव्होल्युशन ही पण गोष्ट मला एक्सपेक्ट होती इन द वर्ल्ड कॉन्टेक्स्ट. ओके, अँड देन यू कम बॅक टू इंडिया कॉन्टेक्स्ट. सो त्याच्यामुळे भरपूर मुलांना मी मार्क्स कमी दिलेले आहेत.
एका दुसऱ्या मुलाने जरी हे वेगळा अँगल टाकला की तो एसे स्टँड आउट होतो. की बघा म्हणजे भारत स्पेसिफिक तर लिहिलंच आहे, परंतु एक ओव्हरऑल त्याचं विजन खूप मोठं आहे की मोठे प्रॉब्लेम ऍड्रेस केलेत, ना की भारतातले छोटे खड्डे. राईट, जे तर सगळ्यांनीच लिहिलेत की रस्ते खराब आहेत, खड्डेच आहेत, खड्डेच आहेत, खड्डेच आहेत, ते ते सर्वच जण लिहिणार होते. ओके, सो आपण काय करूया, ओके, व्हॉट इज इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यावर मी जास्त वेळ नाही घेत तुमचा, बट स्टील जसं म्हटलं की आपण इंटरॅक्टिव्ह करू. सेकंड, चॅट बॉक्स ओपन केला आहे. आता बघा, इन्फ्रास्ट्रक्चरचं डिवाइड तुम्ही सुरुवातीला करा. तुम्ही इंट्रोमध्ये तुम्ही इंडिया स्पेसिफिक एक्झाम्पल द्या, त्याच्याशी प्रॉब्लेम नाही. याचा इंट्रो कदाचित भारतात काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम दिसला किंवा जाणवला, किंवा करोना सिच्युएशन काही लोकांनी एक्सप्लेन केले की एवढा डायरेक्ट प्रॉब्लेम झाला, आणि त्यावरून आपल्याला कळतं की इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्त्वाचं, सगळ्या गोष्टीच्या पायाभूतच गोष्टी नीट असतील तर. काही लोकांनी क्लासरूम मधनं बाहेर आलेत, कसंही तुम्हाला त्या टॉपिक पर्यंत, इन्फ्रास्ट्रक्चर शब्दापर्यंत यायचं तोपर्यंत या. व्हॉट इज इन्फ्रास्ट्रक्चर, मी अपेक्षित आहे की मी याच्यामध्ये खूप क्विकली ऍड्रेस करेन, कारण हे खूप जनरल टर्म आहे, ह्याच्यामध्ये जास्त एसे वाया नाही घालवायचं. सो इन्फ्रास्ट्रक्चरचं तुम्ही क्लासिफिकेशन काय चांगलं केलं, काही लोकांनी सॉफ्ट वर्सेस हार्ड, फिजिकल वर्सेस इकॉनॉमिक, परत क्रिटिकल डिजिटल, काही अँगल तुम्हाला टाकायचे ते टाकले. तर हे क्लासिफिकेशन कम्प्लिटली तुमची चॉईस आहे, ह्याच्यामध्ये मी काही कुणालाही म्हटलं नाही की हे बरोबर आहे हे रॉंग आहे. जशी तुम्हाला याची व्याख्या घ्यायची आहे आणि जसं तुम्हाला त्याचं वर्गीकरण करायचंय तुम्ही करू शकता. ओके, अपेक्षित काय आहे पण तरी सुद्धा, की फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आपलं, दळणवळण झाले, रस्ते झाले, कम्युनिकेशन झालं, ऊर्जा झाले, ह्यांचा आस्पेक्ट आलाच पाहिजे. आणि एक सोशलमध्ये आपल्याला हेल्थ आणि एज्युकेशन ॲटलिस्ट ह्या दोन गोष्टी आल्या पाहिजेत. आलं छान, तर चांगल्या गोष्टी कुठले, काही लोकांनी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टी पुल इन केल्यात, त्या आल्या तर आणखीन छान. ओके, परंतु हे एवढं तर आलं पाहिजे, ह्यांचे प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, दळणवळण म्हणजे काय, हे काय, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय येतं, क्रिटिकलमध्ये काय येतं, सोशलमध्ये काय येतं, ह्याच्यामध्ये 5-6 पॅरा वाया घालवलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, किंवा ओनली इन्फ्रास्ट्रक्चर हा एसेचा टॉपिक नाहीये, आणि आपल्याला 1000च वर्ड आहेत. आता ही एक गोष्ट झाली असेल, भरपूर मुलांना आता कळालंय की 1000 वर्ड लिहिणं हा चॅलेंज आता राहिलेला नाही. राईट, आय होप की ऍटलीस्ट 90% ऑफ यू गाईज अग्री की आता तुम्हाला तो त्रास नाहीये. वर्ड लिमिट क्रॉस होत आहे तुमचं, आणि या कंटेंट बेसला तर काय म्हणजे किती लिहाल तेवढं कमी आहे. इथे तुमची क्वालिटी पाहिजे कंटेंटची, एक्झॅक्ट जो शब्द आहे, एक्झॅक्ट अँड रिलेव्हंट कंटेंट, त्याला खूप महत्व येतं. त्यामुळे स्वतःला रिस्ट्रिक्ट करायला शिका या बाबतीत. इन्फ्रास्ट्रक्चर जास्त एक्सप्लेन करण्यामागे जाऊ नका. आता तुमची लेवल ऑफ प्रिपरेशन कदाचित कमी असल्यामुळे तुम्हाला वाटेल की मला आत्ताच कळालंय जस्ट की बाबा सोशल नावाचं पण इन्फ्रास्ट्रक्चर असतं, तर मला लिहिण्याचं खूप टेम्पटेशन होते. ठीक आहे, आत्ता लिहिलं काही हरकत नाही, परंतु तुम्हाला आता हे लेसन लर्न आहे की सोशल इन्फ्रास्ट्रक्चर त्या मानाने तुम्ही फक्त मेन्शन करून सोडून दिलं असतं तर चाललं असतं, त्याच्या आतमध्ये त्याला 2 पॅरा वाया घालवायची गरज नव्हती. ओके, सो व्हॉट इज इन्फ्रास्ट्रक्चर, पहिला पॉईंट आहे, 2 पॅरा मॅक्स, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन कराल की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय येतं, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये अनॉलॉजीज वापरा, ते म्हणजे किती पायाभूत आहे. मग तुम्हाला काही लोकांनी छान अनॉलॉजीज वापरलेत, तर त्या तुम्ही रक्तवाहिन्या असतात किंवा काय, जे काय भरपूर उदाहरणं आहेत, जशा वापरायच्या तशा वापरा. देन त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो की इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन. आता रिव्होल्युशन म्हणजे काय हे एक्सप्लेन भरपूर काही मुलांनी केलंय, जे मला असं वाटतं की ज्याची गरज नाही. केलं ठीक आहे, परंतु ते थोडंसं नाही म्हणलं तरी इरेलेव्हंट वाटतं. बिकॉज काही लोकांनी मग रिव्होल्युशन शब्दाला खूप जास्त, म्हणजे फक्त रिव्होल्युशनला इंडिपेंडेंट घेऊन एक्सप्लेन करायला बघितले, जसं की ग्रीन रिव्होल्युशन. हा, हे बघा, रिव्होल्युशन शब्दामुळे पण गडबड झाली आहे. काही लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन म्हटल्यावर ग्रीन रिव्होल्युशनची आठवण झाली, आणि त्यांना वाटलं भारतात जशी ग्रीन रिव्होल्युशन झाली तशी भारतात आपण इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन करू. पण तू तेच आहे की रिव्होल्युशन ही फक्त देशाच्या स्पेसिफिक नसू शकते, भारतात झाली म्हणून आपण म्हणू शकतो, पण दॅट इज ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया. इथे असं लिहिलंच नव्हतं की इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन इन इंडिया इज द नीड ऑफ आर. ओके, सो ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे काय हे काही मुलांनी खूप एक्सप्लेन करायला बघितलंय. मला असं वाटतं त्याच्यावर काहीच नसतं लिहिलं तरी चाललं असतं. येस, बट इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन नंतर पुढे 2 कॉमा नंतर काय आहे, नीड ऑफ अन आर. सो जसं मी कॉन्टेक्स्ट मध्ये लिहिलंय, ॲट अन अर्लिएस्ट, बघा, ऑल सॉर्ट ॲट अन अर्लिएस्ट, नीड ऑफ अन आर म्हणजे सगळ्यात लवकर पाहिजे, लवकरात लवकर. आता लवकरात लवकर पाहिजे म्हणजे काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे आपण म्हणतो की या गोष्टीची आता गरज आहे, वेळ आली आहे. सो दॅट इज व्हाय वी नीड दिस रिव्होल्युशन, आपल्याला या क्रांतीची गरज काय आहे.
का आहे. ओके, ते एक्सप्लेन करा. आता इथे गरज का आहे मध्ये तुम्ही एक्सप्लेन केलं, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज का आहे. 85 to 90% मुलांनी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज का आहे हे लिहिलं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्रांतीची गरज का आहे हे विचारलं. सो तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरची गरज काय म्हणजे चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या मध्ये तुम्ही काय रोडमध्ये खड्डेच आहेत, प्रॉब्लेमच आहेत, ह्या गोष्टी नसतील तर आपलं शिक्षण होऊ शकत नाही, शिक्षणाशिवाय बाकी गोष्टी होऊ शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चरची डेफिनेटली गरज आहे आणि हे अंडरस्टूड आहे, हे इथं अपेक्षित नव्हतं. पण तू इन्फ्रास्ट्रक्चरला आता क्रांती म्हणजे काय असतं, कम्प्लिटली काही गोष्टींचा ओव्हरऑल चेंज. आपण म्हणतो ना की बाबा रिव्होल्युशन शब्द असा लाईटली वापरला नाही जात नाही. चेंज आणि रिव्होल्युशन मध्ये खूप फरक आहे, बरोबर. सो तर इथे कम्प्लीट ओव्हरऑल किंवा क्रांतिकारी गोष्टी, क्रांतिकारी सजेशन्स, उपाय गरजेचे होते, ते मी पुढं डिस्कस करेन. परंतु अशा क्रांतीची गरज का आली आता सध्या. आपण म्हणतो ना की बाबा ब्रिटिश होते म्हणून आपण ती रिव्होल्युशन केलं, त्यांच्या अगेन्स्ट आपण क्रांती केली. का केली बाबा, त्यांनी केलेला छळ एवढा जास्त झाला की ते आपल्या सहन करण्याच्या पलीकडे गेलं, राईट. किंवा ग्रीन रिव्होल्युशनची गरज का, की आपल्याला आता ज्या पद्धतीने, जुन्या पद्धतीने आपण शेती करत होतो ती कॅरी फॉरवर्ड करून सगळ्या जनतेचं आपण पोट भरूच शकणार नव्हतं. सो आपल्याला कम्प्लीट काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. सो त्याला म्हणतो आपण क्रांती. सो आता या क्रांतीची गरज आत्ता का आहे ही गोष्ट मी आधी ऍड्रेस करेन. आता याच्यामध्ये मला सध्या तर मला आता मी तुमच्यासाठी हा डायस ओपन करतोय, मी फक्त तुम्हाला एक हिंट देतो, त्यानंतर बघू की तुम्हाला सुचतंय का. मी एक हिंट देतो, ती आहे पॉप्युलेशन ग्रोथ. म्हणजे ज्या रेटने आपल्या जगाची पॉप्युलेशन वाढतीये, आत्ताचं कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर ते नेक्स्ट 10, 20, 30 वर्षापर्यंत त्या पॉप्युलेशनच्या गरजा सॅटिस्फाय करू शकणार नाही. ओके, सो ही एक जस्ट हिंट दिली. आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला का वाटतंय की इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशनची गरज आहे आणि कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. मे बी तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आय होप एवढी हिंट इनफ आहे तुम्हाला. ग्लोबल वॉर्मिंग, व्हेरी गुड. एनर्जी रिसोर्सेस, बरोबर. बट ग्लोबल वॉर्मिंग आलंय, ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आलेत. खूप छान पॉईंट आहे हा. दुसरा पॉईंट होता माझा, मी डेफिनेटली ऍड्रेस केला असता हा. एनर्जी रिसोर्सेस हा एक खूप चांगला पॉईंट आहे, याच्यावर बोलू आपण थोडंसं. टू बिकम वर्ल्ड पॉवर, बघू, आय मीन डिस्कस करू. बट हेल्थ ऑफ व्हॉट, म्हणजे गरज काय आहे. हेल्थ म्हणजे तुम्ही थोडंसं वाक्यवान बनवा त्याचं पाहिजे तर, की या मुद्द्यामुळे अच्छा लोकांची हेल्थ आता खराब होणार आहे त्यामुळे. बर, बेसिक अम्युनिटीज नाही आहेत म्हणून मग आपण बेसिक अम्युनिटीज देऊ. आय मीन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, गरज काय क्रांतीची. बेसिक अम्युनिटीज नसणे ही गरज आहे का, हे तर सोल्युशन झालं ना. क्लायमेट चेंज, येस, येणार आहे आपण. पॅन्डेमिक, हा मे बी. पॉवर्टी आधीही होती, उद्याही असेल. क्लायमेट रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन झालंय, मला फक्त प्रॉब्लेम द्या आत्ता सध्या तरी. डिजिटल इन्फ्रा, टाईप ऑफ इन्फ्रा झाला. इनोव्हेशन, गरज का आहे. इनोव्हेशन असावं म्हणून आपण हे करायचं का, फूड ग्रेन वेस्टेज कमी होण्यासाठी. ओके ओके. सायबर सिक्युरिटी इज द नीड ऑफ द आर. ओके, सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये जाऊ आपण त्याला. इलेक्ट्रिक चार्जिंग इन्फ्रा, सोल्युशन्स देताय तुम्ही, मला प्रॉब्लेम्स द्या फक्त, म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय की आता क्रांतीची गरज आहे. टू फेस अनप्रेसिडेंटेड ग्लोबल सिच्युएशन लाईक कोविड. ओके, गुड, नाईस. टू रिड्यूस इनइक्वॅलिटी, फॉर एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ट्रान्सजेंडर. ओके ओके, येस. तिसऱ्या जगातील देशांना आपली आर्थिक समृद्धी साधण्यासाठी. ठीक आहे, थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये खूपच जास्त प्रॉब्लेम आले, त्यांना बाहेर आलंच पाहिजे कसं कधीतरी. नॉलेज निर्मितीसाठी एज्युकेशन, रोजगार. ओके, बट हे खूप आधीपासून पण आहे आणि हे तर राहणारच आहे. बट ठीक आहे, म्हणजे तुम्ही ह्याला पण आपण एक्सप्लेन करूच शकतो. टू स्टॉप ब्रेन ड्रेन, कंट्री स्पेसिफिक झाला ब्रेन ड्रेन. तोच तर मेन मुद्दा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आता सध्या तर कंट्री स्पेसिफिक येऊ नका. सोलर एनर्जी रिसोर्सेस अनयुटिलाइज्ड,
ठीक आहे, हे सोल्युशन सांगते किंवा त्या सोल्युशन मधला एक छोटा इश्यू सांगताय. ड्यू टू हाय पॉप्युलेशन, ते तर मी सगळ्यात पहिल्यांदा हिंट दिली. Current infra is inadequate and efficient with changing time. Nice, thanks for explaining. To achieve unsustainable development goal, sustainable, sorry. Okay, but oh, ठीक आहे, डेव्हलपमेंट गोल साठी फॉर इन्क्लुजन, सोशल सिक्युरिटी, कंट्री कम्प्लिटली डेव्हलप करण्यासाठी संधीची समानता. ओके, सर्वाइव्ह इन नेक्स्ट वर्ल्ड कॉम्पिटिशन. थोडं एक्सप्लेन करा, नेक्स्ट वर्ल्ड कॉम्पिटिशन म्हणजे काय. करावं लागेल कारण खूप जनरिक होऊन जाईल ते अदरवाइज. डेव्हलपमेंट फॉर ऑल, लेस एरिया बट पॉप्युलेशन इन्क्रीजिंग. पॉप्युलेशन एरिया मी घेतला, सॉरी मी पॉईंट घेतलाय, सो माझा पॉईंट घेऊ नका आता. आय मीन दुसरे विचार करा. डेफिनेटली पॉप्युलेशन बरोबरच आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फायटिंग 6 मास एक्सटिंक्शन. हो, ओके, नाईस, एक्स्ट्रीम. लॉट ऑफ कंट्रीज ट्रॅप्ड इन डेप ट्रॅप्स. ओके, इकॉनॉमिक अँगल मध्ये बघता येईल मे बी. डेन्सिटी कोणती, पॉप्युलेशनच ना, ठीक आहे. सायबर वॉर, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, प्रॉब्लेम्स, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. बट ठीक आहे, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन साठी इन्फ्रा तुम्हाला लागेल, बट ओके, मे बी येस, कनेक्ट करू शकतो. टू एक्सप्लोर ह्युमन ॲम्बिशन्स. ओ ओके, थोडा ह्युमन होऊन जाईल टॉपिकला, बट देता येईल टच, प्रत्येकाचं चॉईस आहे. टू टेक ॲडव्हान्टेज फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, ऑलरेडी एकाने सांगितलं वर. पीस मेंटेन करण्यासाठी सिक्युरिटी पॉईंट मध्ये बघू आपण. बूस्ट अवर इकॉनॉमी, कंटेन इन्क्रीजिंग एक्स्ट्रीमिझम. ओके, सिक्युरिटी मध्ये बघू. इज ऑफ लिव्हिंग, ओके. ह्युमन राईट्स, ओके. टू डेव्हलपमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स, ओके. ओके, आय थिंक लेट्स स्टॉप नाव. आय मीन बऱ्यापैकी तुम्ही सजेस्ट करा. फाईन इन्क्रीजिंग डिझास्टर्स, येस, डिझास्टर वॉज द वर्ड, मे बी आय वॉज मिसिंग. पॅन्डेमिक घेतला, परंतु ओव्हरऑल डिझास्टर्स. सो आता थांबूया. ओके, 2 मिनिटं प्लीज. चॅट बॉक्स नका देऊ माझं. ओके, लक्ष जातं थोडं. सो फर्स्ट पॉईंट जो मी सांगितला दॅट वॉज पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमुळे होणाऱ्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळेच सुरुवातीला आपण एका पॅरामध्ये मेन्शन करू शकलो असतो. किंवा वाय वी नीड मध्ये कदाचित तुम्ही 3च प्रॉब्लेम सांगा, मी असं म्हणत नाही की खूप सांगा, तर प्रॉब्लेम्स तर नेहमीच खूप असतात. ओके, बट आता आपल्याला का गरज आहे रिव्होल्युशन मध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फ्रामधले करंट प्रॉब्लेम्स सांगायचे नाहीयेत. तुम्हाला आता काहीतरी अशी वेळ आली आहे की ज्याच्यासाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर बदललं पाहिजे. जसं की पॉप्युलेशन काही वर्षांनी इतकी वाढणार आहे की आत्ताचं करंट कोणतंच इन्फ्रास्ट्रक्चर, मग ते दळणवळण असो, ते फिजिकल असो, तुमचं सोशल असो, एज्युकेशन घ्या, नाहीतर हेल्थ घ्या, हॉस्पिटल घ्या, नाहीतर रस्ते घ्या, नाहीतर कम्युनिकेशन लाईन घ्या, नाहीतर मग तुमचं दुसरे कुठले डिजिटल इन्फ्रा असो, नाहीतर काही असो, ह्या सगळ्यांच्या नीड्स सॅटिस्फाय करू नाही शकत आपण विथ दिस करंट इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, पॉप्युलेशनला थोडंसं एक्सप्लेन करायचं झालं तर ज्या रेटने पॉप्युलेशन वाढतंय त्या रेटने आपले रस्ते कधीच वाढू नाही शकत, तेवढी लँडच आपल्याकडे नाहीये. सो आपल्याला दळणवळणाच्या रिव्होल्युशन बद्दल विचार केलाच पाहिजे. रोड्स अँड ट्रॅडिशनल वेज ऑफ जे आपले हे आहेत, कम्युट आहेत, ते चालणार नाहीत. एक वेळ अशी येणारच आहे की आपण रस्त्यांवर डिपेंडच राहू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती 4 व्हीलर घेतोय. जर सगळ्याच लोकांनी 4 व्हीलर घेतले तर किती रस्ते, दुपदरीचं 3 पदरी करणं किंवा खड्डे भरणे, हे सोल्युशन्स टेम्पररी आहेत, हे लॉंग टर्म सोल्युशन नाहीत. सो रिव्होल्युशन कधी झाली, जेव्हा विमानाचा शोध लागला, त्याला आपण म्हणतो एक रिव्होल्युशन झाली. अशी आता नवीन रिव्होल्युशन काहीतरी हवे, ते आपण सोल्युशन मध्ये बघू. सो हा एक झाला पॉप्युलेशनशी रिलेटेड. पॉप्युलेशन एवढी वाढती आहे की या सगळ्याच लोकांना पुढच्या 50 वर्षानंतर घरं कशी द्यायची, किंवा ट्रॅडिशनल वे आपलं जे आता राहण्याची पद्धत आहे ती आपल्याला बदलावी लागेल, किंवा वेगळ्या टाईपची घरं येतील. व्हर्टिकल डेव्हलपमेंट तर चालूच झाली आहे, परंतु अजून काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह करावं लागेल. हेल्थ मध्ये ज्या प्रकारे आता पॅन्डेमिक मध्ये येऊया, ज्या प्रकारे करोनाने हे मिथ बस्ट केले की कोणतेही रोग कशाही प्रकारे पूर्ण जगाला एकाच वेळी इम्पॅक्ट करू शकतात आणि पूर्ण पॉप्युलेशनचा ऱ्हास होऊ शकतो, एवढं पोटेन्शियल त्यांच्यामध्ये आहे. सो सध्याचं आपलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप ट्रॅडिशनल आहे, एकदम साध्या बेसिक गोष्टी फक्त हँडल करतात. अशा एवढ्या मोठ्या लेवलवर असणाऱ्या कुठल्याही पॅन्डेमिकला आपण हँडल नाही करू शकत. त्यासाठी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर एकदम नेक्स्ट लेवल पाहिजे. क्लायमेट चेंज हा सगळ्यात चांगला पॉईंट आहे, हा खूप महत्त्वाची गरज आहे. क्लायमेट चेंजमुळे होणारे प्रॉब्लेम, डिझास्टर्स, लास्ट वीकमध्ये आपण महाराष्ट्रातच बघतोय. बाय द वे, थोडा ऑफ द टॉपिक,
मला एका मुलीचा फोन आला होता. चिपळूणमध्ये किंवा पूरग्रस्त परिस्थितीत कोणी असेल, एसे लिहिण्याचा किंवा सबमिट करण्याचा लोड घेऊ नका. आम्ही कधीही अवेलेबल आहोत तुमच्यासाठी. आणि थोडंसं काळजी घ्या 2-4 दिवस. क्लायमेट चेंज हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना इम्पॅक्ट होतोय. आपल्याला असं वाटत होतं की आपण खूप सेफ आहे, पण कोणीच सेफ नाही त्याच्यामध्ये. सो सध्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते नॉर्मली डेव्हलप होऊन कुठे जाणार, जर क्लायमेटला ते रेझिलियंट नसेल तर, किंवा क्लायमेटवर इम्पॅक्ट न करणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. हीच गरज आता आहे की असं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे की जे क्लायमेटवर काहीच इम्पॅक्ट नाही करणार, परहॅप्स ते क्लायमेटला ऍडजस्ट करून घेईल. ओके, म्हणजे जे पोल्युशन नाही करणार नॉल, ही आता गरज आली, कारण ह्याच्यानंतरचं कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर पोल्युशन वालं चालणारच नाही. सो पोल्युशन आपण करू नाही शकत. कुठलंही रिसोर्सेसवरचा लोड कुणीतरी एकाने मेन्शन केलं, रिसोर्सेस लिमिटेड आहेत, संपतील 10-20-30 वर्षांनी. आणि हे फक्त ऑइल बद्दल नाही, सगळेच रिसोर्स, इव्हन फूड रिसोर्सेस पण आपल्याला काही दिवसांनी कमी पडतील, क्लॉथशी रिलेटेड गोष्टी कमी पडतील, सगळ्याच टाईपचे रिसोर्सेसची कमतरता काही दिवसांनी येणार आहे. सो आपल्याला आत्ताच त्याबद्दल काहीतरी सोल्युशन्स शोधले पाहिजेत. अजून काय काय मेन्शन केले तुम्ही? डिजिटल वॉरफेअर किंवा सिक्युरिटीमध्ये वॉर्स आणि या गोष्टी एकदम नेक्स्ट लेवलला गेल्या. सो ट्रॅडिशनल वेज ऑफ आर्मीज आणि डिफेन्स या गोष्टी काही वर्षांनी अजिबात त्यांचं मिनिंग राहणार नाही, आणि कम्प्लिटली सायबर वॉर्स किंवा फक्त एकदम न्यूक्लिअर फक्त वॉर्स होऊ शकतात. त्यामुळे ट्रॅडिशनल वेज ऑफ सिक्युरिटीच्या डेफिनेशन चेंज होतील. सो सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आत्तापासूनच फक्त आर्मीची पॉप्युलेशन काउंट वाढवणं हे सोल्युशन नाही राहणार आहे. कम्प्लीट नवीन वॉरफेअरमध्ये आपल्याला उतरावं लागेल इफ इट कम्स टू सिक्युरिटी. आणि आता हे व्हाय मध्ये एखादं उदाहरण द्यायचं. रिसेंट जो अटॅक झाला, काही लोकांनी दिलं इस्रायलनं जे काय हॅकिंग केलं, किंवा चायना ज्या प्रकारे मॅन्युप्युलेट करू शकतं सगळ्या जगाचा प्रायव्हसी डेटा, तर फक्त नॉर्मल आर्मी किंवा नेव्ही इव्हन एअरफोर्स या गोष्टी थांबवू शकत नाही. सो आपल्याला सिक्युरिटी मध्ये पण रिव्होल्युशनची गरज आहे. संधी समानता किंवा ह्या गोष्टी ह्युमन अँगलला जातात, त्या आपण सगळ्यात शेवटी घेऊ शकतो. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड काही मिस झालंय का बघू दे मला. ऍग्रिकल्चरशी रिलेटेड कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर पहिली गोष्ट ऍग्रिकल्चर, द करंट ऍग्रिकल्चरल वेज आहेत, म्हणजे ग्रीन रिव्होल्युशन झालं त्याने फक्त आपलं पर्सेंट हे वाढवलं, परंतु कदाचित आपल्याला आता नवीन वेज ऑफ फूड जनरेशन ज्या खूप ड्रास्टिक असतील, म्हणजे खूप मास प्रोडक्शन करू शकतील, अशा आणखीन कदाचित विदाऊट सॉइल, तर अशा काहीतरी गोष्टीकडे मूव्ह करावं लागेल. बेसिक अम्युनिटीज, एनर्जी, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. ओके, सो तुम्ही जे कव्हर केलं त्यापैकी इलेक्ट्रिक एनर्जी प्रोडक्शन मध्ये, हां, सोलर एनर्जी ऑल एनर्जी प्रोडक्शनच्या जे सध्या जी नीड आहे पॉप्युलेशन वरनं, त्या अँगलला तुम्ही परत तिकडेच कनेक्ट कराल. ऍक्च्युली त्या करंट पॉप्युलेशन डिमांडची नीड सॅटिस्फाय करू शकत नाही सध्याची एनर्जी, आणि करंट रिसोर्सेस म्हटला रिसोर्स डिप्लेशन होणार आहेत, सगळे स्त्रोत संपतील. सो आपल्याला काहीतरी एकदम फ्युचरिस्टिक वेज ऑफ एनर्जी प्रोडक्शन कडे विचार करावा लागेल. ओके, एम्प्लॉयमेंट. आता याच्यानंतर ह्युमन अस्पेक्ट जे काही घेतले तुम्ही, एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल, इक्वालिटी असेल, संधीची समानता असेल, पॉवर्टीतून बाहेर काढलं असेल, तर ह्या सगळ्यांना तुम्ही क्लब करून एका पॅरामध्ये ऍड्रेस करू शकता, किंवा जर तुम्हाला तो खूप महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही त्याला इंडिव्हिज्युअली घेऊ शकता. ठीक आहे. माझं सांगण्याचं किंवा या एक्सरसाइजचं इंटेन्शन एवढंच होतं की वाय वी नीड इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन. याच्यामध्ये मी मोठे इश्यू, खूप जनरल, खूप लॉंग टर्म इश्यूज ऍड्रेस केले असते, ना की शॉर्ट टर्म. कळालं? म्हणजे की कदाचित 20-30-40 वर्षानंतरचा विचार मी आत्ता केला असता, त्या अँगलने मी लिहिलं असतं की रिव्होल्युशनची गरज आत्ता आली आहे. आत्ता जर आपण ती स्टेप्स घेतल्या तर कदाचित 30-40 वर्षांनी आपल्याला, कारण एक पूल पाडून दुसरा पूल उभा करायचा, दुपदरी रस्ता खोदायचा आणि 4 पदरी करायचा, आणि तो 4 पदरी झाला रे झाला, तेवढंच ट्रॅफिक तिथे. सो हे सोल्युशन्स नाही आहेत त्याच्यासाठी. सो ह्या अँगलने एकदम रिव्होल्युशनची गरज काय, क्रांतीची गरज काय, हे अँगलमध्ये हे मी म्हटलं ना, पॉप्युलेशन, क्लायमेट चेंज, रिसोर्स डिप्लिशन, मे बी हे 3च इश्यू मी ऍड्रेस केले असते, आणि बाकी काही त्याच्यामध्ये फक्त बाकीच्यांचं कनेक्शन एक पॅरामध्ये 3 पॅरा याच्यावर टाकले असते, आणि इनफ होतं माझ्यासाठी, मला असं वाटतं. परंतु अनफॉर्च्युनेटली हा एक अँगल कोणीच एक्सप्लोअर नाही केला. म्हणजे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, परंतु भारतात काय प्रॉब्लेम चाललाय,
म्हणून काय गरज आहे या दृष्टीने लिहिली आहे मॅक्सिमम. आणि त्यातल्या त्यात छोटे प्रॉब्लेम्स ऍड्रेस केलेत, म्हणजे भ्रष्टाचार आहे. आता भ्रष्टाचार हा आधी पण होता, आताही आहे, कदाचित तो नंतरही राहील. ह्युमन टेंडन्सी, नॅचरल टेंडन्सीचा पार्ट म्हणतात त्याला. सो त्याच्यासाठी आपल्याला काही रिव्होल्युशनची गरज आहे असं नाही. तो एक ब्युरोक्रॅटिक प्रॉब्लेम आहे. ओके, तो ब्युरोक्रॅटिक प्रॉब्लेम आहे. तो नवीन एखाद्या रिव्होल्युशन झाल्यानंतर पण तो कदाचित राहील. तो आपल्याला इम्प्लिमेंटेशन भागामध्ये सॉल्व्ह करता येईल, परंतु त्याच्यासाठी क्रांती असं नाही म्हणता येणार. बरोबर. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं मग देन थर्ड पॉइंट येतो, हाऊ टू ब्रिंग दिस रिव्होल्युशन, किंवा आता ही क्रांती आणायची कशी. आता इथे आले तुमचे उपाय, सोल्युशन्स किंवा सजेशन्स. इथे आता मागच्या एसे मधनं एवढी हिंट तर भरपूर मुलांनी घेतली की सोल्युशन्स द्यायचे, प्रॉब्लेम्स द्यायचे, आयडेंटिफाय करायचे आणि सोल्युशन्स द्यायचे, जे जीएस मध्ये करता, हेच पण मोठ्या लेवलवर इथे. एवढी गोष्ट तर डेफिनेटली मुलांनी केली. दॅट्स वाय तुमचे मार्क्स ॲव्हरेज आहेत. सो तुम्ही म्हणाल की सर कंटेक्स्ट मिक्स झाला होता तरी तुम्ही मला 55 आणि 60 मार्क का दिलेत? बिकॉज तुम्ही इंडिया स्पेसिफिक लिहिलंय, जे लिहिलंय ठीक आहे, इंडिया स्पेसिफिक लिहिलं, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. जो लिहिला तो डेटा पण करेक्ट आहे, इन्फॉर्मेशन पण बरोबर आहे, मुद्देसूद लिहिताय, प्रॉब्लेम्स पण आयडेंटिफाय केले, सोल्युशन पण दिलेत. फक्त ते जरा थोडेसे शॉर्ट टर्म झालेत. बरोबर, ते एकदम मोठ्या ब्रॉड विजनवाले नाहीयेत, शॉर्ट विजनवाले. पण त्याच्यामुळे मी तुमचे मार्क्स खूप कमी नाही करू शकत. जे तुम्ही लिहिलं तेही बरोबर आहे, तेही मुद्देसूद आहे, तेही एक अँगल ऍस्पेक्ट करत आहे. फक्त त्याच्यामध्ये तुमचं इंडिया स्पेसिफिक जास्त झालं आणि करंट स्पेसिफिक जास्त झालं, म्हणजे आजचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करूया ह्याच्यावर तुमचा फोकस जास्त झाला. सो त्यामुळे तुमचे मार्क्स जर ऍव्हरेज असतील, मॅक्सिमम मी जसं म्हटलं की एकदम 40 मार्क युपीएससी मध्ये कोणीच एक्झामिनर देत नाही माझ्या माहितीत. मी म्हटलं ना आहेत, परंतु खूपच खराब मिस्टेक झाली तर तुम्हाला 40 मार्क मिळतील एका एससी मध्ये. अदरवाईज तुम्हाला 50 मार्क एक्झामिनर देतोच, असं मला ऑब्झर्व केले. कारण काही मुलांचे खूप कॉन्टेक्स्ट मिस झाले आणि नंतर त्यांचे मार्क्स मी बघितलेत, ते आल्यावर खूप म्हणजे फ्रस्ट्रेट होतं, अरे यार मी काय लिहिलं असं तसं. आणि नंतर ऍक्च्युअल मेन्सचं मार्कशीट आल्यानंतर त्यांनी जेव्हा मार्क्स सांगितले तेव्हा ते स्वतःच एकदम अरे असं कसं झालं, 110 कसे काय आले. परंतु 110 ही खुश होण्याची गोष्ट नाहीयेच बेसिकली, पहिली गोष्ट. परंतु 110 हे तुम्ही जीएससी कम्पेअर करून तुम्हाला ओके वाटत असतील की अरे मी एवढं मेहनत घेतली आणि जीएस मध्ये तरी सुद्धा. परंतु इथे तुम्हाला 130 हे मिनिमम टार्गेट ठेवलंच पाहिजे. 130 तर मला घ्यायचंच आहे, इथे 20 मार्क मिनिमम तुमचे लूज करताय तुम्ही. आणि 130च्या पुढे मग 170 पर्यंतची रेंज आहे, ते तर मग त्याच्यासाठीच तर आपण एवढं सगळं झगडतोय. सो त्यामुळे 55 मार्क आले तर जास्त खुश होऊ नका, हे ॲव्हरेजच आहेत. हे एवढे ॲव्हरेज मार्क तुम्ही असे लिहिले तर तुम्हाला मिळणारच आहेत. ओके, खूपच गडबड केली काहीतरी तर मग डेफिनेटली तुम्ही मार्क्स लूज करा. काही सिली मिस्टेक्स बद्दल मी काही मुलांना स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलेत. फॉर एक्झाम्पल टॉपिकचं नाव न लिहिणे वर, सवयीचा भाग बनतो हळूहळू काही गोष्टी करत करत, आणि कळत नाही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तीच सवय कधी एवढा मोठा फटका मारून जाते. सो अशा सवयी टाकूच नका, पहिली गोष्ट घेऊच नका. टॉपिकचं नाव प्लीज लिहा, काही होऊ देत वर आन्सर शीट मध्ये लिहा, कारण कुठली गोष्ट कधी कोणाला ऑफेंड करेल सांगता येत नाही. एक्झामिनरने डायरेक्टली तुमची आन्सर शीट वाचायला घेतली, पहिलं पाच माहिती नाही तू काय चालू केलं, तो एक पहिली गोष्ट तो अनेक्डोट लिहिताय तुम्ही, म्हणजे त्याला पहिलं पान संपत तोपर्यंत काहीच क्लू लागत नाहीये की काय आलं बाबा, नक्की कुठे जाणार आहेस आणि कुठल्या टॉपिकला जाणार आहेस. अशा सिंपल मिस्टेक्स करू नका. ओके, सो आता येऊया मेन मुद्द्यावर, दॅट इज हाऊ टू ब्रिंग रिव्होल्युशन. आता ही क्रांती आणायची कशी, उपाय पाहिजेत. तुम्हीच सांगाल मला सगळे उपाय, कारण तुम्हाला आता प्रॉब्लेम कळालाय. आता जसे मी वर मुद्दे सगळे ऍड्रेस केले तसे आता तुम्ही उपाय पण सांगा तुम्हीच. जेवढे फ्युचरिस्टिक असतील, जेवढे इमॅजिनेशन वाले असतील, तुमचे क्रिएटिव्हिटी वाले असतील, किंवा कदाचित त्या नोन कन्सेप्ट असतील, त्या तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये. ओके, सो तुम्हीच मला आता सांगा एक एक प्रॉब्लेम, जर जे 3 मेन प्रॉब्लेम ऍड्रेस केले त्यानुसार तुम्ही रिव्होल्युशन मध्ये तुम्हाला काय वाटते सोल्युशन्स काय असावेत सांगायला चालू करा. रिन्युएबल एनर्जी सोर्सेसला प्रमोट करणे. ओके, नॅनो टेक्नॉलॉजी, सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर, येस इट्स अ जनरिक टर्म, ती आलीच पाहिजे. टुवर्ड्स द कन्क्लुजन वापरा, सुरुवातीपासूनच फक्त त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेन पण केलं पाहिजे ते. हायपरलूप टेक्नॉलॉजी, व्हेरी गुड नम्रता. हायपरलूपचा वर्ड मला एकाही एसे मध्ये का नाही सापडला मला माहिती नाही, आणि आत्ता तुम्ही इथे लिहिताय. व्हेरी गुड. हायपरलूप इथं पुण्यामध्ये हायपरलूप आलंय आणि तुम्ही रस्त्याच्या खड्ड्याबद्दलच का बोलताय अजून. हायड्रोजन फ्युएल, व्हेरी गुड, येस. सायबर डोम एस्टॅब्लिश करणे, नाईस, फॉर सिक्युरिटी. ग्रीन हाऊस गॅस रिड्यूस करणारे टेक्नॉलॉजी, येस, नाईस. क्लायमेट रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, येस, जनरिक टर्म आहे.
बट तुम्हाला थोडंसं एक दोन उदाहरणं देऊन तुम्हाला ते एक्सप्लेन केलं पाहिजे. कारण अशा जनरिक टर्मचं काय होतं, भरपूर याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एसडीजी गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ॲज अन एक्झामिनर मीच इथं 50च एसे वाचून मला असं होतं ना की नको वाटतो तो वर्ड, मी तरी सुद्धा त्याला अप्रिशिएट करतोय, बट ऍक्च्युअल एक्झाम मध्ये पण तो खूप हे होतं. म्हणजे तुम्ही जनरिक वापरा पण त्याला एक्सप्लेन पण करा. फॉर एक्झाम्पल, हे एक एक्झाम्पल आहे माझं सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं, किंवा हे एक्झाम्पल आहे क्लायमेट रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चरचं. इंटरनॅशनल कॉपरेशन, येस, टुवर्ड्स द एंड वापरा, पण जनरिक आहे कारण हे पण. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन इम्प्लिमेंटेशन, NIP बद्दल डेफिनेटली लोकांनी मेन्शन केलं, कारण ऑलरेडी इंडियाचा प्लॅन होता. येस, त्याचं मेन्शन करा. गव्हर्नमेंट स्कीम्स, हां, काही लोकांचं असंही होतं की सर गव्हर्नमेंटचं काय लिहायचं का नाही लिहायचं, कारण मी काही जास्त आतापर्यंत तुम्हाला अप्रिशिएट नसेल केलं, बट गव्हर्नमेंट बद्दल एक पॅरा नक्कीच द्या की गव्हर्नमेंट सध्या आपल्या इंडिया स्पेसिफिक मध्ये जेव्हा लिहिणार आहोत तेव्हा आता इंडियामध्ये काय प्रोग्राम्स आहेत जे फ्युचरिस्टिक तुम्हाला वाटतात, ते 2-3 प्रोग्रामची नावं नक्की द्या. जुन्या स्कीम्सची नावं देऊ नका. आता इथं MG नरेगा ही काही रिव्होल्युशन आणणार नाही. म्हणजे तुम्ही जर स्वतः क्रिएटिव्हिटी टाकली त्यात की अशी बदला MG नरेगा तर काहीतरी होईल, पण परत MG नरेगा लावून लोकांना खड्डे खणून आणि रस्ते बनवून हे तर रिव्होल्युशनचा पार्ट होणारच नाही. स्टारलिंक प्रोजेक्ट ऑफ इलन मस्क, नाईस, दिस इज व्हेरी विजनरी. तुम्ही त्याला एक्सप्लेन करा, बट कारण कदाचित मराठी एक्झामिनरला स्टारलिंक प्रोजेक्ट माहित नसेल तर तुम्हाला थोडंसं लिहावं लागेल त्याबद्दल. चार्जिंग, इलेक्ट्रिसिटी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, व्हेरी गुड पॉईंट. आता ऑटोमोबाईल बद्दल किंवा कम्युनिकेशन, सॉरी, आपण दळणवळण, रस्ते, वाहतूक, रेल्वे, त्यानंतर तुम्ही इनलँड वॉटरवेज, हे सगळं भरपूर 2-2, 3-3 पॅराग्राफ लिहिलं. आता सोल्युशन्स मध्ये सिम्पल सोल्युशन्स, हे तुम्हाला रस्ते बिस्ते पुरणार नाही, तुम्हाला हायपरलूपकडे जावं लागणार आहे. पर्सनल कार, पेट्रोल, डिझेल, इव्हन CNG विसरून जा, इलेक्ट्रिक इज द फ्युचर. त्याच्यासाठी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय बघा, पेट्रोल पंप हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. भरपूर पेट्रोल पंप आहेत म्हणून पेट्रोलच्या गाड्या आहेत. सो पहिल्यांदा जर पूर्ण भारतामध्ये चार्जिंग कार, फास्ट चार्जिंगचं नेटवर्क जर सगळीकडे केलं, का नाही लोक बदलणार गाड्या? प्रत्येक लोक पेट्रोलवरून इलेक्ट्रिकला मूव्ह होईल, प्रोव्हाइडेड त्याला 30-40 किलोमीटरमध्ये एक पेट्रोल पंपच्या ऐवजी एक चार्जिंग स्टेशन मिळतंय जे फास्ट चार्जिंग करतं 5-10-15 मिनिटात. ह्याला म्हणायचं इन्फ्रास्ट्रक्चर रिव्होल्युशन. ती केल्याने किती मोठा बदल होणार आहे, सगळेच्या सगळं इंडियातलं कार रिलेटेड पोल्युशन जाऊ शकतं. असे काहीतरी सोल्युशन्स पाहिजेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, प्रमोट फॉर मेजर सेक्टर ऑफ डेव्हलपमेंट, AI, ओके, येस. ब्लॉकचेनवर स्किल अपग्रेड करणे, येस. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा ॲटलिस्ट मेन्शन करूच शकता तुम्ही, कारण सध्या आता सगळ्याच, कारण कम्प्युटेशन म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये प्रॉपर कम्प्युटेशनमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याच्यामध्ये आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी खूप, म्हणजे सध्या असं वाटतं की सगळ्याच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते, किंवा खूप फास्ट आहे, किंवा सेफ पण आहे, आणि डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, येस. परंतु ते मग तुम्हाला प्रत्येक इन्फ्राबद्दल थोडं सांगावं लागेल. रिप्लेसमेंट फर्टिलिटी रेट, ब्लॉकचेन पुरेपूर वापर, नॅनो टेक्नॉलॉजी, सुपर कंडक्टिव्हिटीचा यूज एनर्जी कन्झर्वेशनसाठी. नाही, असं छोट्या डिटेलमध्ये गेलात तरी ठीक आहे, परंतु तर थोडंसं लिंक पकडून जा, एकदम डायरेक्टली जाऊ नका. मग म्हणजे इलेक्ट्रिक बद्दल बोलता बोलता आज जा. मग बायोटेक्नॉलॉजी आहे. आता तुम्ही प्रॉपर सायन्स अँड टेकमध्ये आलाय, आता मला कळत नाहीत अशा गोष्टी येतील बहुतेक. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा लोकलायझेशन, नाईस. बायोटेक्नॉलॉजी फॉर हेल्थ अँड ॲग्रिकल्चर, ड्रोन टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरसाठी, व्हेरी गुड, नाईस सजेशन. ड्रोन टेक्नॉलॉजी कदाचित असं फ्युचर प्रेडिक्ट केलंय की ड्रोन टेक्नॉलॉजी सगळ्या टाईपचं ट्रान्सपोर्टेशन सॉल्व्ह करेल काही दिवसांनी. एकदम सायफाय मूवीज असतात ना, ते इमॅजिन, काही लोकांना लिहिलं मी की इमॅजिन एनी सायफाय मूवी ज्याच्यामध्ये असं फ्युचरिस्टिक दाखवलं, सिटीज दाखवल्या जातात ज्या अशा खूपच वेगळ्या असतात. कम्युनिकेशन हे ऑटोमेटेड कार्स मध्ये असतं अँड ऑल. खूप जास्त लांब पण नका जाऊ, पण त्यातनं ऍटलीस्ट तुम्हाला हिंट येतील. Public private partnership, digital literacy, international successful initiative, charter city, okay, nice. Space research, improve telemedicine, fusion energy, very good. I think हायड्रोजनवर चालणाऱ्या कार्स अँड ऑल असं तुम्ही विचार करू शकता. हा, गव्हर्नमेंटचा पॉझिटिव्ह अप्रोच, ऍक्टिव्हनेस हे तर नेहमीच राहणार आहे, परंतु ते हे टेक्निकल वर्ड्स इंग्लिशमध्ये पण मराठी स्क्रिप्टमध्ये लिहिले तर चालतील का?
हा, जेवढं तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन माहित असेल तर वापरा. सायन्स टेकमध्ये तर लिमिटेशन येतच. सो सायन्स टेकमधले वर्ड्स तुम्ही तसेच वापरले तरी चालतात, मराठी स्क्रिप्टमध्येच लिहा आपण. ओका मॅक, ओके ठीक आहे. सो आय थिंक थांबूया, कारण आता ह्याला लिमिट नाही. आता तुमचं जस्ट ब्रेन थोडासा आता वॉर्म अप झालाय. आता तुम्ही सगळं सायन्स टेक माझ्यासमोर ठेवाल. बट अगेन हा टॉपिक जो आहे तो डेफिनेटली सायन्स टेकच्या कंटेंट डिमांड करत होता. अँड प्लस इकॉनॉमीचा आपण कंटेंट डिमांड करत होता, की बाबा इकॉनॉमिक्समध्ये जे आपण शिकतो. ओके ओके, इम्प्लिमेंटेशनसाठी वैचारिक क्रांतीची पण गरज आहे. नाईस, यू कॅन एंड इट ऑन दॅट नोट. दॅट इज ऑल्सो गुड थॉट. काही प्रॉब्लेम नाही. राईट, सो गुड पॉईंट. एंडला वापरा, छान वापरा. सो आता बघा, हे आपण एवढं सगळं लिहिलं, हे एक एक पॉईंट तुम्ही मला फक्त टाईप केले, पण त्याचे वाक्य बनवून लिहिण्यामध्ये तुमचे 3-4 पॅरा नक्कीच जातील, राईट? कारण आता जर तुम्हाला 4 सजेशन जरी सुचले तरी 2 ते 3 पॅरा त्यात जातील. वर आपण 2-3 पॅरा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये टाकलेत, मी तर म्हटलं 2च वापरेन. व्हाय वी नीड रिव्होल्युशन मध्ये 3 ते 4 पॅरा जातील, आणि इथे 3 ते 4 पॅरा जातील. इंट्रोडक्शनचे 2, कन्क्लुजनचा 1. तुमचा एसे संपतो इथे. दॅट्स वाय मी म्हणतो की कंटेंट हा लिमिटेड ठेवा. आधीपासून प्लॅन करा की मी कशाबद्दल मला जास्त लिहायचंय. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आधी जास्त लिहिणं, हडप्पा काळातलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं होतं, मौर्यात कसं झालं, आणि ब्रिटिशांमुळे कसे प्रॉब्लेम चालू झाले, ह्याच्यामध्ये तुमचे 3 पॅरा वाया जातात. ऑब्व्हियसली तुम्हाला शेवटी एकतर एकतर येता तुम्ही मुद्द्यावर, किंवा कदाचित येतच नाही मेन मुद्द्यावर. कारण मग तुम्हाला असं वाटतं की नाही नाही, व्हाय वी नीड रिव्होल्युशन राहिलंय, मग ते महत्वाचं आहे. आणि तसं करता करता मग कळतं, अरे टाइम संपत चाललाय. इथं तर तुम्ही टाइम नसेलच फॉलो करत, बट तिथं तर एक्झाम मध्ये कळेलच टाइमच संपत चाललाय. मग तुम्ही थांबवतोच डायरेक्टली. मग एंडला काहीतरी कोट टाकलेला असतो, फ्युचर चांगला आहे एवढंच म्हणून मोकळं होता. पण नुसतं कन्क्लूड नीट करण्याने पण तुम्हाला काही ऍव्हरेज पेक्षा जास्त मार्क्स मिळणार नाहीयेत. सो कंटेंट पण इक्वल ठेवा. मी भरपूर लोकांना म्हणलं की तुमचं बॅलन्स्ड कंटेंट आहे. बॅलन्स्ड कंटेंट असेल तर ऍटलीस्ट तुम्हाला ऍव्हरेजपेक्षा थोडेसे जास्त मार्क मिळण्याचे चान्सेस वाढतात. किंवा व्हाय वी नीड रिव्होल्युशन कव्हर केलंय, इंडिया कॉन्टॅक्टमध्ये केलंय, फाईन. आणि हाऊ टू ब्रिंग रिव्होल्युशन ते पण इंडिया कॉन्टॅक्टमध्ये केलंय, दॅट इज ऑल्सो फाईन. ठीक आहे, तुम्ही वर्ल्ड लेवलला नाही बोलला, फक्त इंडियाचाच फक्त प्रॉब्लेम बोलला, तरी ऍटलीस्ट व्हॉट इज इन्फ्रा, व्हाय वी नीड इन्फ्रा, आणि हाऊ टू ब्रिंग रिव्होल्युशन ह्याच्या इक्वल कंटेंट जर दिला तरी सुद्धा मुलांनी मग 60-65 क्रॉस मी डेफिनेटली म्हणजे मुलं करू शकतात. इव्हन 70 ला पण जाऊ शकतं. असं काही म्हणजे थोडक्यात याचं टेन्शन घ्यायची गरज नाही की सर मला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये कॉन्टेक्स्ट मिस झाला तर काय करू. काही लोक खूप टेन्शन मध्ये येतात की सर मला समजतच नाहीये, आणि मग हे एवढीशी छोट्या चुकीमुळे एवढा इम्पॅक्ट होतो का. खूप मोठा इम्पॅक्ट होत नाही. ओके, कारण जसं मी म्हटलं की याच्यामध्ये काही एक्झॅक्ट हेच बरोबर आणि हेच चूक असं नाही. आणि हे पहिली गोष्ट तुम्हाला विचार करायला मोकळा सोडलाय. हा टॉपिकच म्हणजे हा सब्जेक्ट असतोय, किंवा तुमचे विचार द्या. तुम्हाला फक्त भारताबद्दल बोलायचंय, हरकत काहीच नाहीये, पण मुद्देसूदच हवे. याच लाईनवर तुम्ही ऍटलिस्ट यायला पाहिजे. किंवा इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे थोडक्यात संपून क्रांतीची गरज काय आहे आणि क्रांती कशी आणता येईल या मुद्द्यावर यायचंय. स्टार्ट चांगली, एंड चांगली, संपलायचं. ओके, खूप सोपा एसे होता, पण तरी मुलांचे याच्यामध्ये तरी चांगले मार्क्स आले नाहीत. रिझन हे, आता तुम्हाला हे कळालं असेल की कंटेंट बेस एसे मध्ये तुम्हाला जमतंय भरपूर, पण ह्या छोट्या अशा मायन्यूट गोष्टींमुळे आपले मार्क्स काही चांगले येत नाहीत ह्याच्यामध्ये. वेरॅज आधीचे जे एसे होते फिलॉसॉफिकल एसेस, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्कोप होता, आणि प्रत्येकाचा एसे हा कम्प्लिटली वेगळा वाटायचा. त्यामुळे जे एक्झामिनर कडून त्या गोष्टी अप्रिशिएट करून थोडेसे नाही म्हटले तरी 5-1 मार्क्स जास्त दिले जातात. सो चूज करताना पण या गोष्टींचा विचार करा की कंटेंट बेस घेतलाय, पण जर त्याच्याबद्दल तुम्हाला शुअरिटी नसेल, पण त्यातल्या त्यात थोडीशी अंडरस्टँडिंग आली फिलॉसॉफिकलची, तर फिलॉसॉफिकल चूज करू शकता. ओके, कंटेंट बेस घेतला तर मग तुम्हाला क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, नेक्स्ट लेवलच्या गोष्टी, वेगळा युनिकनेस आणण्यासाठी आज जे आपण जे केलं इथे, असे जर अँगल आले तर तो एसे स्टँड आउट होणारच आहे. बरोबर. ओके, ऍटलीस्ट इंडिया इयरबुकचा इन्फ्रास्ट्रक्चर चॅप्टर तर नाही वाटणार, कारण रीड करताना खरंच तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही 1.5 तास 2 तास दिले, 1 दिवस घातलवलाय, परंतु ऍज अन इव्हॅल्युएटर तो 4-5 एसे मध्ये तेच तेच पॉईंट वाचल्यानंतर तो एक बोरिंग कंटेंटच असतो. ओके, जरी तो व्हॅलिड असला तरी. ओके, काही मुलांचं जर नव्या मुलांनी आत्ताच सुरुवात केली असते, त्यांनी काय करावं. सी, तुम्ही पहिली गोष्ट मार्कांचं टेन्शन घ्यायचं नाही.
सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, तुम्हाला 52 येऊ दे, 50 येऊ दे, 45 येऊ देत मी मार्क्स, मी तुमचे व्हॅल्युएशन तुमच्या कॉन्टेंट आणि क्वालिटीवरच करणार. तुम्ही पहिल्यांदा देताय, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा त्यावर नाही करणार. सो पहिली गोष्ट, टेन्शन मार्कांचं आत्ता तर घ्यायचंच नाही. आत्ता जेवढा माझ्याकडून जास्त फीडबॅक तुम्हाला येतोय किंवा जेवढं जास्त तुमचं आत्ता चुकतंय तेवढी सगळ्यात जास्त लर्निंग तुमची होते. ओके, सो तुम्ही फक्त आता सध्या या डिफरंट अँगलने विचार करणे, प्रत्येक टॉपिकवर इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे. फॉर एक्झाम्पल, आता जी नवीन मुलं आहेत त्यांना भरपूर कॉन्सेप्ट टेक्नॉलॉजी मधल्या माहीतच नसणार, कारण त्यांचं प्रिपरेशन त्या लेवलला अजून कदाचित आलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना ती गोष्ट हायपरलूप बद्दल वाचलंच नाही न्यूजमध्ये कधी, तर ते माहिती नाहीये. किंवा स्टारलिंक प्रोजेक्ट माहित नाही, न्यूज आतापर्यंत न्यूज वाचण्याची एवढी डेप्थ नाहीये. सो हे गोष्टी होऊ शकतात, परंतु ह्या गोष्टी हळूहळू ओव्हर द पिरियड तुमचं जे प्रिलिम आणि मेन्स हे आहे प्रिपरेशन, त्याच्यामध्ये होणार. GS3 तुमचं प्रिपेअर होतो तेव्हा होणार, GS2 होणार तेव्हा तुमचं बाकी सगळं होणार, GS1 मध्ये आणखी इकडच्या गोष्टी होणार. प्लस मी तुम्हाला जे ग्रुप स्टडी सांगितलं, या गोष्टीने हळूहळू तुमच्या ओव्हरनाईट कुणाचीही थिंकिंग सडनली चेंज होत नाही, ओव्हरनाईट कुणाचाही कंटेंट डेव्हलप होत नाही, कुणाचंच नाही होत. सो ही स्लो प्रोसेस आहे. आता सध्या फक्त अप्रोचवर लक्ष द्या, की डिकोड कसं करायचं टॉपिकला, टॉपिकची डिमांड कशी ओळखायची. जरी पहिला मुलगा जरी असेल तरी ऍटलीस्ट हे जे मी 3 मुद्दे इथे लिहिलेत, व्हॉट इज इन्फ्रा, व्हाय वी नीड रिव्होल्युशन अँड हाऊ टू ब्रिंग रिव्होल्युशन, हे 3 मुद्दे लिहिण्यासाठी कुठल्याही GSच्या एका आपण पुस्तकाची किंवा NCERT वाचण्याची पण गरज नसावी. सो ऍटलीस्ट वाक्य काय आहे, डिमांड काय असते, शब्दाची फोड कशी करायची, या गोष्टीवर आता सध्या तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग मुलांशी डिस्कस करणं, एखादा पॉईंट घ्यायचा आणि त्याच्या भोवती 2-3 मित्रांनी आपण डिस्कस केलं, वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू येतात, तसे ह्या गोष्टी बाहेर येतील. सो सध्या त्या गोष्टीचा लोड घेऊ नका. ओके, सी वॉटर कन्वर्ट फॉर ड्रिंकिंग वॉटर, येस, नाईस. ओके, सो आय थिंक आय थिंक 1 तास लिटरली आपण फक्त ह्याच्यावरच बोललोय. अँड मला लेट्स मूव्ह टू द सेकंड टॉपिक. बिफोर दॅट आय थिंक या टॉपिकवर जास्त आय होप काय क्वेश्चन असतील तर आपण आता शेवटीच घेऊया. ओके, सो लेट्स मूव्ह टू द सेकंड टॉपिक. एल्डरी पॉप्युलेशन इन इंडिया अँड चेंजिंग सोशल डायनामिक्स. मराठी मुलांना प्रचंड आवडला असं दिसलं मला. लिहिला खूप छान आहे. पर्सनल एक्सपिरियन्सेस लिहिलेत किंवा त्यांचे ऑब्झर्वेशन किती कीन आहेत हे तुमचं दिसून येते. एक्झामिनरला कनेक्ट करण्याचा सुपर डुपर चान्स आहे हा, कारण तो कम्प्लिटली एल्डरली असेल का नाही माहित नाही, बट तो डेफिनेटली त्या फेजवर 50 किंवा 60च असेल. सो तो ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या मुलांचं मराठी खूप छान आहे, GSचं कंटेंट काहीच प्रिपरेशन नाहीये, त्या मुलांनी पण अप्रतिम एसे लिहिलेत. मी 2-3 उदाहरणं आहेत मॅडम. पहिल्या 3 एसे मध्ये 52, 50, 54 असे एसे, आणि या एसे मध्ये डायरेक्टली 65 वर आहेत. कारण हा 10वीच्या मुलगा पण एसे हा लिहू शकतो, पहिली गोष्ट. सो हा टॉपिक खूप छान होता. ज्यांचं भाषेवर कंट्रोल आहे, भाषा शैली चांगली आहे, मराठी खूप छान लिहिता येतं, अस्खलित लिहिलंय, अलंकारिक भाषा आहे, त्यांना तर हा खूप गोल्डन, म्हणजे पर्वणीच होती. आणि भावनिक टोन मध्ये ज्या मुलांनी लिहिलंय, त्यांना ज्यांना साथ घालता आली ती किंवा टच करता आलं एक्झामिनरला म्हणा किंवा त्या मेन इमोशनला, त्यांना तर चांगलेच मार्क्स मिळणार होते. ओके, पण मग आता कसं आहे, हा एसे हा खूप सिम्पल टाईपचा एसे आहे, म्हणजे सिम्पलेस्ट एसे मी आतापर्यंत दिल्यापैकी हाच आहे परहॅप्स. सो त्यामुळे ह्याच्यावर मुलं पण भरपूर लिहिणार आहेत. त्यामुळे म्हणजे असं नाहीये की खूप जास्त तुम्ही वेगळं लिहिलंय तर ते स्टँड आउट होईलच, कारण ह्याच्यामध्ये एका वेळानंतर कदाचित थोडासा यामध्ये पण बोर्डम येऊ शकतो. परंतु एक चान्स आहे, तुमची भाषा शैली जर छान असेल तर एक वेगवेगळे अँगल, काही उदाहरणं, ह्या एसे मध्ये मला उदाहरणं किंवा सोल्युशन्स हे जास्त एक्सपेक्ट होते. आपण बघूया आता काय काय वेगळं करता येईल या एसे मध्ये. ओके, पहिली गोष्ट, याला डिकोड काय करायचं आहे. काही मुलांनी टेन्शन, आधीच आतापर्यंत जे एसे एवढे अवघड होते ना, त्यांना डिकोडचं टेन्शन आलंय. त्यांनी आता काही मुलांनी टेन्शन घेतलं चेंजिंग सोशल डायनामिक्सचं. सोशल डायनामिक्स म्हणजे काहीतरी वेगळं असणार जे आपल्याला झेपणार नाही, त्यामुळे काही मुलांनी इन्फ्रा घेतला असेल, किंवा काही मुलांनी लिटरली गुगल केलं, जेवढं काय त्याच्यावर कंटेंट मिळतं सोशल डायनामिक्सवर, त्याची थिअरी, मग तुम्ही सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी कुठल्या सब्जेक्ट मधनं मिळेल ती घेतली आणि त्याच्यावर तुम्ही लिहित बसला. ओके, मराठी भाषा शैली कशी इम्प्रूव्ह करावी, सॉरी मी आता तुम्ही मराठी चूज करण्याच्या मागे तुमचं रिझन काहीतरी असणार. तुम्ही मराठी चूज केलं म्हणजे तुमचं इंग्लिशपेक्षा मराठी छान आहे, पहिली गोष्ट. तो तुम्ही त्याबद्दल ऍटलीस्ट तुमचे मराठी लिहिण्याची चांगली असली पाहिजे, बोलण्याची एक वेळ चांगली नसेल तर चालेल.
आता इम्प्रूव्ह कशी करायची, तर तुम्हाला लिहित बसलं पाहिजे. असे एसे टाईप टॉपिक लिहा. मराठी पेपर, न्यूजपेपर खूप वाचा. त्याच्यातनं तुम्हाला ते वर्ड्स आणि त्या गोष्टी कळतील. आणि दररोज काही नाही म्हटलं तरी ॲटलीस्ट एक पान असं जनरल टॉपिकवर तुम्ही लिहा, ज्यानं तुमचं इम्प्रूव्ह होईल. आणि ज्याचं मराठी छान आहे किंवा एखादा मराठी शिक्षक असेल किंवा मित्र असेल जो मराठीत चांगलं लिहितो, त्याला दररोज दाखवत जा. तो 2-4 शब्दातल्या चुका सांगेल, ह्याच्याऐवजी हा वापर, हे वाक्य ह्याच्यापेक्षा असं वापर, किंवा कॉन्व्हर्सेशन असं नको करत जावं, बोली भाषेचा इन्फ्लुएन्स जास्त होतोय, हिंदी वर्ड येतात, अशा छोट्या मोठ्या इन्स्ट्रक्शन ते देतील. हे सेम इन्स्ट्रक्शन मी इंग्लिशवाल्यांना पण देतो. तुम्ही सेंटेन्स फॉर्मेशन सिम्पल ठेवा. जर जास्त भाषाशैली छानच आली पाहिजे असं नाही. नसेलच जमत, कसं बसं लिहिताय, तर मग असे एसे चूज करताना जर तुमच्याकडे कंटेंट नसेल तर घेऊच नका मग. कारण बाकीचे मुलं खूप छान लिहिणार आहे त्याच्यावर, हे तुम्ही समजून घ्या आधी. आणि स्पेशली मराठीत जर तुमची मराठी तोडकी मोडकी असेल, एकदम ठीकठाक असेल, तर मग असा एसे घेताना जर तुमच्याकडे चांगले उपाय किंवा काहीतरी विजन नाहीये किंवा चांगला कंटेंट नाहीये, तर मग हा एसे घेऊ नका मग तुम्ही. कारण इथे मग कॉम्पिटिशन स्टिफ आहे. सो जसं मी म्हणतो, चेंजिंग सोशल डायनामिक्स, सामाजिक गतिशीलता शब्दावर खूप लोड घेतला. काही त्याच्यामध्ये मोठं टेन्शन घेण्याची गरज नव्हती. आणि एसे मध्ये अजून लक्षात ठेवा, टेक्निकल वर्ड जरी आला तरी त्याची एक्झॅक्ट टेक्निकल डेफिनेशन एक्सपेक्ट एक्झामिनर करत नाही. जे तुमच्या जीएस मध्ये असतं परंतु इथं नसतं. ओके. सो तुम्हाला मी पहिल्या गोष्टी सांगतो, तुम्हाला जी डेफिनेशन देता येईल ती डेफिनेशन द्या. त्याच्यात करेक्ट अँड रॉंग असं काही नाहीये. सो चेंजिंग सोशल डायनामिक्स मध्ये एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नव्हतं. काही लोकांनी त्याचं टेन्शन घेतलंय किंवा त्याच्यामुळे गडबड केली असं दिसलं. कॉन्टेक्स्ट तुमच्या समोर आहे. ओके. सो एल्डरली पॉप्युलेशन इज इम्पॅक्टेड बाय द रिसेंट चेंजेस इन द सोसायटी. म्हणजे आत्ता जे समाजामध्ये जे काही बदल होत आहेत, आणि स्पेशली जे बदल आत्ता होत आहेत, रिसेंट आहेत, त्याचा आपल्या वृद्ध लोकांवर इम्पॅक्ट होतोय. आणि व्हाईस वर्सा पण मी लिहिलंय, म्हणजे उलट पण आहे की त्यांच्यामुळे पण आत्ता जे आपल्या समाजातले रिलेशन्स आहेत किंवा समाज आहे तो पण आत्ता बदलतोय एल्डरली पॉप्युलेशनमुळे पण. अँड डेफिनेटली कॉन्टेक्स्ट हा इंडियाचाच आहे. सो इथे इंडिया वर्ड लिहिला नाही, बट तो वरून आलाय. सो तुम्हाला अमेरिकेतल्या म्हाताऱ्या लोकांचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके. ओके. सो मेन बॉडी याच्यामध्ये मी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ह्या माझ्या मेन बॉडीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं चालेल, कारण एस तुम्ही ऑलरेडी चांगले लिहिलेत. सो भावनिक लिहिलेत. आणि पण तरी सुद्धा काही गोष्टी जर अजून ऍड करता आल्या असेल तर 70 क्रॉस झाले असते असं मला वाटलं फक्त. म्हणून आपण आता हे डिस्कस करूया. पहिली गोष्ट, चेंजिंग सोशल डायनामिक्स ऑफ इंडिया. पहिल्यांदा मी चालू करणार असेल एसे, पहिली गोष्ट इंट्रोडक्शन मी आता सांगतच नाही. एल्डरली बद्दल तुम्ही कुठलाही इमोशनल सीनने चालू कराल. मग वृद्धाश्रमात ला दिलेली तुमची व्हिजिट असेल, किंवा आजोबांना घेऊन वृद्धाश्रमात गेल्याचा सीन असेल, किंवा एखाद्या मुलाचं आणि आजोबांचं कुठल्या तरी एखाद्या बस स्टॉपवरचं डिस्कशन असेल. एक ट्रेन मधला छान किस्सा कोणीतरी लिहिला, मी शेअर नाही केला और मी विसरलो, आय डोंट नो. एक ट्रेन मध्ये एक म्हातारी आजी काहीतरी बोरं विकत असते आणि कोण बोर पण घेत नाही, 2-4 रुपये कमाई होते. मग त्यांच्याकडे बघून किंवा तिला विचारून काहीतरी डिस्कशनला स्टार्ट केलं आणि मग मुद्द्यावर आला. ह्याला लिमिट नाही आता मी, त्यामुळं इंट्रोज तुम्ही परत एकदा जाऊन बघा मुलांच्या. आणि प्रत्येकाने जसं छानच लिहिलं, तुम्हाला काय ह्याच्यामध्ये दुसऱ्या मुलांकडून शिकण्यासारखं काही नाहीये. तुम्ही स्वतःच्या लाईफ मधलं कुठलाही छान इन्सिडन्स लिहूच शकता. ओके. नटसम्राट मूवीजच्या ह्याच्यावरून काही मुलांनी स्टार्ट केलंय. काही एक चांगलं उदाहरण मी, व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ अनेक्डोट मध्ये मी काहीतरी शेअर केलं होतं, नटसम्राटच होतं बहुतेक. सो कुठलाही कॉन्टेक्स्ट कसाही वापरा तुम्ही इंट्रोला. त्यानंतर कदाचित मी सगळ्यात पहिल्यांदा चेंजिंग सोशल डायनामिक्स ऑफ इंडिया, म्हणजे आत्ताची समाजाची गतिशीलता जी बदलते त्याच्याबद्दल बोललो असतो. मी तर काही जास्त थिअरीत घुसलोच नसतो त्याच्या. मला जी सिंपल अंडरस्टँडिंग आहे, सामाजिक गतिशीलता म्हणजे डायनामिक्स म्हणजे काय असतं की आपले इंटरपर्सनल रिलेशन असतात. दोन सामाजिक घटकामधले, दोन व्यक्तीमधले, किंवा दोन ग्रुपमधले, किंवा दोन फॅमिलीमधले, किंवा दोन जनरेशन मधले, किंवा दोन विविध व्यक्तींमधले, कुठलेही असू देत. सो ह्या ह्या ज्या त्यांच्यामधल्या जे रिलेशन, इंटरपर्सनल रिलेशन आहे ते नेहमीच बदलत राहतात. त्याला म्हणतात सोशल डायनामिक्स. आणि हे जे सारखंच बदलतंय, किंवा जे आत्ताचं रिसेंट जे बदललंय ते पण भारतातलं इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. सो भारतात जे काय बदलतंय
ते सध्या काय आहे हे मी फक्त एक्सप्लेन केलं असतं सुरुवातीला. त्याच्या आधी मग आपण फक्त एवढं थोडक्यात एकदम एका किंवा एका पॅराग्राफमध्ये किंवा 2 परिच्छेदात फक्त तेवढंच एक्सप्लेन केलं असतं की कोणकोणते भारतामध्ये आपले जॉईंट फॅमिली सिस्टीम आहे. सो आपण नेहमी 3 जनरेशन एका घरात राहण्याची सवय आहे. हे इंडियाचा आतापर्यंत आपले फॅमिली सिस्टीम आहे किंवा फॅमिली व्हॅल्यू सिस्टीम आहे. त्यानंतर आपलं एल्डरलीज बद्दल रिस्पेक्ट देण्याची पद्धत आहे. सो आतापर्यंत आपले जे काही किंवा गुरु शिष्याचं नातं आहे, ह्या जे वेगवेगळे रिलेशन्स आहेत भारतामध्ये ते मी कदाचित मांडले असते सोशल डायनामिक्समध्ये. आणि आता ते बदलत आहेत का, आणि बदलाची सुरुवात का झाली आहे, कशामुळे झाली आहे, तर ते औद्योगिकरण किंवा ह्याला मी कॉन्टेक्स्ट 1990 नंतर बऱ्यापैकी गोष्टी बदलायला चालू झाल्यात, किंवा आता जी मिलेनिया जनरेशन म्हणतो आपण त्या जनरेशनमध्ये हे नाते अचानक खूप बदललीत. वडील मुलगामधलं, आई मुलीमधलं, मित्रांमधलं, किंवा हे सगळेच नाती कशी हळूहळू बदलत आहेत ह्याच्याबद्दल मी थोडंसं पटकन त्या गोष्टीवर आलो असतो की आता सध्या जे आधीचे जे म्हणजे वडील आणि मुलगा कधीच समोरासमोर बोलायचे नाही किंवा वडील कधीच काय बोलायचे, हे रिलेशन असं हळूहळू आता कसं चेंज होत चाललंय, किंवा आता वडिलांच्या रिस्पेक्टच्या जागी वडील आता मित्र कसे झालेत, किंवा आधी आता वडिलांना किंवा आईला पण काही आधी तर आईला एकेरी हाक नाही मारतो, आता वडिलांना पण मारतो आपण. सो हे रिलेशन कसे हळूहळू इव्हॉल्व्ह होतात आणि भारतामध्ये ते स्पेशली कसा त्यामध्ये बदल होतो ह्याबद्दल थोडंसं लिहिलं असतं. आणि लगेच आलो असतो की ह्या पॅटर्न्स आयडेंटिफाय करायला, की यातले आता बाकी वडील आणि मुलगा, आई मुलगी हे सोडून फक्त एल्डरली जनरेशन म्हणजे वृद्ध व्यक्ती आणि समाजातले बाकीचे घटक यांच्यामध्ये काही डिफरंट पॅटर्न्स आता आपल्याला दिसत आहेत. ओके, आता हे चेंजेस पॅटर्न्स आहेत ना, हे तुम्ही पाहिजे तर मला आता क्विकली सांगू शकता. ओके, तुम्हाला कळालं याच्यामध्ये पॅटर्न्स ऑफ चेंजेस म्हणजे आता रिसेंट त्यांचं नातेसंबंध मध्ये काय चेंजेस झालेत किंवा कोणते पॅटर्न तुम्हाला दिसतात. मे बी तुम्ही आता मला चॅटमध्ये सांगू शकता, कारण हा एक अँगल आहे जो माझ्या माहितीने जरा महत्वाचा आहे किंवा वेगळा आहे, कारण ह्याच्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग किती डीप आहे हे कळेल. काय झालं, एक पण नाहीये. ओके, एल्डरली पॉप्युलेशन मध्ये तुतलेपणाची भावना मला समजलं नाही विनू. वैचारिक बदल झालेत, फ्रेंडली अँड कन्सेप्ट बेस झालंय, प्रात्मभाव, एलिनेशनची फिलिंग आली आहे, वाढत चालली आहे, जनरेशन गॅप आहे. येस, जनरेशन गॅप वाढतोय का कमी होतोय ते तुम्हाला म्हणावं लागेल. फक्त पॅटर्न सांगायचं आपल्याला, तुम्हाला एकच आर्ग्युमेंट वापरता येईल, जनरेशन गॅप वाढतोय किंवा कमी होतोय, एकच वापरावं लागेल. न्यूक्लिअर फॅमिलीमुळे ग्रँड पॅरेंट्स विषयीची लहान मुलांमध्ये फार लगाव नाही. ओके, तुटलेपणाची, हा ओके. विभक्त कुटुंब पद्धती, बरोबर. विभक्त कुटुंब पद्धती, तर तो पॉइंट तर आलाच पाहिजे जो आता वाढत चाललाय, जो पॅटर्न आता दिसतोय. करिअरमुळे त्यांच्या भावनांकडे युथकडून दुर्लक्ष होतं, इन्क्रीजिंग ओल्ड एज होम्स. येस, नाईस पॅटर्न. ओल्ड एज होमच्या कन्सेप्ट गेल्या 20 वर्षात किंवा 30 वर्षात खूप वाढल्यात. दिस इज वन पॅटर्न, की स्वतःच्या घरात न राहता बाहेर जाऊन आता वयोवृद्ध लोक राहायला लागलेत. सो हा एक पॅटर्न आपल्याला दिसतोय, बरोबर. एकत्र जेवण केलं जात नाही, त्यामुळे संवाद कमी. व्हेरी मायन्यूट अँड गुड ऑब्झर्वेशन. आजकाल जी जुनी कन्सेप्ट होती, सगळेजण एका पंगतीत बसायचे, पंगत कन्सेप्ट निघून गेली आहे. फॅमिली कॉन्व्हर्सेशन कमी झालंय, वाढलंय. अच्छा, कमी झालंय, ओके. कारण सी पॅटर्न्स मध्ये तुम्हाला निगेटिव्हच पॅटर्न डिस्कस करायचे असे नाहीयेत, तुम्हाला आता ते
मी इथे दोन्ही पॅटर्न डिस्कस केले असते, कारण चेंजिंग सोशल डायनामिक्स आणि एल्डरली पॉप्युलेशन मी म्हटलं ना विज वी आहे ते. ओके, डिजिटल लिटरसी नसल्यामुळे न्यू सोशल मीडिया वर्ल्ड बरोबर कनेक्ट होता येत नाही. ओके, मी हा पॉईंट घेतला असताना परहॅप्स मी एक नवीन पॅटर्न आयडेंटिफाय केला, म्हणजे मी लिहिलं असतं परहॅप्स आजकालची जनरेशन मुलं त्यांच्या पॅरेंट्सला स्मार्टफोन घेऊन देतच आहेत, आणि नाही म्हटलं तरी एक वरच्या जनरेशनमध्ये आपल्या आई वडिलांच्या जनरेशन आणि त्याच्यापेक्षा एल्डरली जनरेशनमध्ये पण फोन वापरणं, सोशल मीडिया, व्हॉट्सॲपची आवड खूप जास्त निर्माण झालेली दिसते. सो आपण जेवढं व्हॉट्सॲप वापरत नाही तेवढं आजकाल आपले आई वडील, काका काकू आणि ते लोक वापरतात. पण त्याच्यामुळे ते पण संवाद कमी करतात. थोडक्यात फेस टू फेस पेक्षा फेसबुकला महत्व मिळताना दिसते. गुड. वयोवृद्ध खेड्यात आणि मुले शहरात. ओके, नाईस. इथे तुम्ही केरळचं उदाहरण द्या किंवा काही गावाकडची उदाहरणं द्या. लिव्ह इन रिलेशनशिप इन एल्डरली, हा ही कन्सेप्ट वाढतीये, रिसेंट आहे आणि सिटीजमध्ये सध्या थोडीशी पकडतीये, परंतु जे ऑलरेडी एज्युकेटेड आहेत त्यांच्यामध्येच ती आहे. वयोवृद्ध लोकांची सेवा नाही. कोण सेवा नाही करत असं? कल्चर चेंज, शेती राहिली नाही पण अवेलेबिलिटी वाढलं. नाईस, नाईस, गुड ऑब्झर्वेशन. कारण आधी एल्डरली जनरेशन ही कम्प्लिटली हेवीली टिल देअर डेथ, म्हणजे मरण शय्येपद जातोपर्यंत शेती आणि शेतीशी रिलेटेड काहीतरी कामं करत राहायचे, परंतु आता शेतीचं एवढं फ्रॅगमेंटेशन झालंय की ते 50-60 मध्ये ते लिटरली रिटायर होतात, म्हणजे जे त्या शेती करणारे आहेत, मग त्यांना दुसरं करण्यासारखं काहीच राहत नाही, त्याच्यामुळे मग बाकी कॉम्प्लिकेशन्स होतात. गरज असत तोपर्यंत वृद्धांचा सांभाळ, उदाहरणार्थ लहान मुले सांभाळायला. येस, हा खूप चांगला पॅटर्न आहे आणि हा खूप कॉमन पॅटर्न आहे. हा लिहिलाय पण भरपूर लोकांनी की आता वृद्ध लोकांचं महत्व लहान मुलं सांभाळण्यासाठी सर्रास केलं जातं आणि सगळ्याच फॅमिलीमध्ये होतं. युटिलिटी अप्रोच आहे, बरोबर, नाईस. ट्रान्सजेंडर वृद्ध आहेत त्यांना पहिल्यापासून सोशल इन्सिक्युरिटीचा इन्सिक्युरिटी हा ओव्हरऑलच सगळ्यांना आहे. आता तू त्यांच्या सोशल इन्सिक्युरिटी बद्दल बोललीस, दॅट इज ओके, पर्टिक्युलरली ट्रान्सजेंडर. ओके, इकॉनॉमिक इन्सिक्युरिटी बद्दल अजून कोणी काय बोललं नाही? हा एक पॅटर्न खूप मोठा आहे. आधीचे ओल्ड एज जनरेशन शेवटच्या गोष्टीपर्यंत प्रॉपर्टी डिवाइड व्हायच्या नाहीत आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या नावात राहायच्या. आजकाल हा नवीन पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये खूप लवकर लोक गोष्टी वाटून घेतात आणि नंतर अशी वेळ येते की शेवटी वृद्ध लोकांनाच काही राहत नाही आणि एकदा लहान मुलांमध्ये प्रॉपर्टीचं विघटन झालं आणि इन्कम सोर्स काही नसल्यामुळे मग त्यांची डिपेंडन्सी वाढते. सो इकॉनॉमिक कनेक्शन एक आहे, लिहिलंय मुलांनी, इथं आता तुम्ही सजेस्ट का नाही केलं मला माहिती नाही. ओके, कारण तो एक खूप मोठा म्हणजे रूट कॉज आहे बऱ्याच प्रॉब्लेम्सचा, जो आपण पुढे बघणार आहोत. वयोवृद्ध म्हणजे अस्वच्छ असा समाज. ओके, आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर वाढलेत हेल्थवर. व्हेरी गुड पॅटर्न. हा एक गोष्ट आहे की बाबा वृद्ध लोकांवर आता खर्च, किंवा आधी हेल्थ आणि इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं नव्हतं. तर चेंजिंग सोशल डायनॅमिक्समध्ये आपण पॉप्युलेशन इंडियाचं कसं वाढतंय आणि हेल्थ सेक्टरमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे वृद्धांची पॉप्युलेशन कशी वाढत चालली आहे ते आपण वर बोललो. आणि इथं पॅटर्नमध्ये मग आता तो खर्च किंवा त्या गोष्टी कशा वाढत चालल्यात, किंवा जेरियाट्रिक केअर बद्दल म्हणतो आपण वृद्ध लोकांच्या, तर त्याच्याबद्दल असणारा खर्च किंवा त्या सुविधा, ह्यात गोष्टी वाढत चालल्यात आणि वेगवेगळ्या रोगांचे प्रमाण पण आलंय. ते आपण इश्यूज मध्ये घेऊया. ओके, निर्वासित आणि भिकारीमध्ये जास्त दिसत, कमी आदर दिला जातात. ओके, सो आता बघा हे मी जेव्हा म्हणलं ना पॅटर्न्स आयडेंटिफाय करा, आता हे माझं स्ट्रक्चर आहे, सो तुम्हाला याची जबरदस्ती नाही. मला असं करायचं असतं तर मी फक्त काही पॅटर्न्स आयडेंटिफाय केले असते आणि मग इश्यूजकडे गेलो असतो, जेणेकरून मला रूट कॉजेस मी आधी देतोय पॅटर्न मधून आणि मग त्या पॅटर्न मधून आपल्याला काही इश्यूज आले हे आपल्याला सांगता येईल. ओके, सो हे स्टॉप करूया आपण आता. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा मी घेतला असता तो असता एल्डरली जनरेशन ला जे काही इश्यूज फेस करतात.
ते आता ह्यात मग एक्झॅक्ट मेन इश्यू, मग आता इथे तुम्ही तुम्ही सांगू शकता डायरेक्टली, आणि तसंच मी पण बोलत राहीन. म्हणजे आता मानसिक तुम्ही चॅट करत राहा, आता इश्यूज बद्दल फक्त बोला की कोणकोणते इश्यूज तुम्हाला वाटते की जे एल्डरली जनरेशन आत्ताच्या जनरेशनमध्ये फेस करते. क्राईम रेट आहे, ठीक आहे. मानसिक त्यांचा छळ जो होतोय तो, एकटेपणा, व्हेरी गुड. त्यांना ती जी फिलिंग आहे. नंतर मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष होतंय, बरोबर. इकॉनॉमिक डिपेंडन्सी बद्दल मी म्हटलं असतं, व्हेरी गुड. इकॉनॉमिक म्हटलंच कोणीतरी, मयुरी, हां येस. इकॉनॉमिक इंडिपेंडन्स खूप वाढलाय त्यांचं, कारण ते आता खूप हेवीली डिपेंडेंट आहेत. अर्निंग किंवा स्टँडर्ड ऑफ लाईफ जे म्हणतो आपण, ते लोकांचं इम्प्रूव्ह झालंय, बट इंडिपेंडन्स खूप कमी झालाय. इग्नोरन्स आहे, फिजिकल हार्म आहे, ओके. ओके, वरच्या पॅटर्न मध्ये मतभेद एक पॉइंट होता, जो कदाचित तुम्ही लिहिला का नाही माहित नाही, बट इंट्रा जनरेशन कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे वादविवाद, भांडणं, हे जास्त वाढत चालले, जे आधीच्या जनरेशनमध्ये नव्हते. कदाचित तुम्ही तुमच्या आई वडिलांना बोलताना ऐकलं असेल, आमच्या काळात आम्ही आमच्या आई वडिलांना एवढं घाबरायचो, ते आलं की आम्ही चडी चुप ऑल. बट आजकाल आपण 3-4 पुस्तकं वाचून आपण आपल्या आई वडिलांना किंवा आजोबांना भरपूर ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. सो तो वादविवाद जो आहे तो डेफिनेटली वाढलाय. म्हणलं ना, विथ नॉलेज समटाइम्स थोडासा ॲरोगन्स येतो तो. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स इन्क्रीज इन एल्डर्स, येस. जशी हेल्थचे फॅसिलिटीज वाढल्यास तसे प्रॉब्लेम्स वाढलेत. रिस्पेक्ट कमी झालाय, येस, ओके. काही लोकांनी ते फेमिनायझेशन ऑफ एल्डरली, म्हणजे ते स्त्रियांचं वृद्धामधलं प्रमाण आणि ते पण एकटं असण्याचं वाढत चाललंय. कारण आधीच्या जनरेशनमध्ये लग्नामध्ये दोघांच्या एजमध्ये फरक असायचा. सो स्त्री एकटी वृद्ध असण्याची आणि ऑलरेडी त्यांची लाईफ जास्त असल्यामुळे ते एक प्रमाण वाढतंय आणि त्यांना जास्त प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. वेळेवर उपचार न मिळणे, वेळेत दवाखाना, राईट. ठीक आहे. सो इथे इश्यूज फेस्ड बाय एल्डरलीमध्ये तुम्ही थोडे मेन्शन केले, जास्त मेन्शन केले, एकच केला, चांगला भावनिक पद्धतीने लिहिला, किंवा काही लोकांनी कम्प्लीट फ्लोमध्ये लिहिलाय पूर्ण एसे. एका भावनिक टोन पकडली, काय प्रॉब्लेम्स आहेत आणि कसं झालं पाहिजे पर्यंत तसं लिहिलंय तरी सुद्धा चालेल. अजून तुम्हाला अजून काही इश्यूज हवे असतील तर मोकळ्या वेळात आजी आजोबा किंवा कुठलेही वृद्ध व्यक्ती आहे त्यांना विचारा, काका आजोबा काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पॉईंट्स मिळून जातील. ओके, कदाचित खूप जास्त पॉईंट्स मिळतील इथे तुम्हाला, जे मी पण नाही सांगू शकत. ओके, गव्हर्नमेंट ॲपॅथी, हां ते पण सांगू शकतो की गव्हर्नमेंट ॲपॅथी, मग तुम्हाला लिंक करावं लागेल पण. ठीक आहे, सो आपण थांबूया इथे. नाव कमिंग टू द लास्ट पॉईंट, जो मिसिंग आहे बऱ्यापैकी केसेसमधून, तो आहे सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम्स. तुम्ही इश्यूजवर ऍड्रेस केले किंवा पॅटर्न्स आयडेंटिफाय केले, आता पॅटर्न चेंज करा असं तर हे सोल्युशन नाही देऊ शकत आपण. परंतु ज्या पॅटर्नमुळे जे पॅटर्न्स आले की बाबा आजकाल संवाद वाढलाय, आता तुम्ही काही लोकांनी कमी लिहिलाय, मी लिहिलं असते की तो संवाद जास्त वाढल्यामुळे मतभेद वाढलेत, मतभेदामुळे फायनान्शियल इंडिपेंडन्स वाढलाय, किंवा एकटे राहण्याचं हट्टीमुळे ते त्यांचे डिपेंडन्सी किंवा हेल्थवर प्रॉब्लेम होत आहेत. मग ह्या गोष्टींना सोल्युशन्स काहीतरी दिले पाहिजेत, कारण आजकाल वर्किंग पॉप्युलेशन वाढली आहे, मुलांना स्वतःच्या लाईफसाठी द्यायला वेळ नाही, तर आई वडिलांना कुठून देणार. सो सगळ्यांचेच प्रॉब्लेम आहे, सोशल डायनामिक्स एक कम्प्लिटली चेंज झालंय. सो ह्याला आता स्मार्ट सोल्युशन्स फक्त काहीतरी दिले पाहिजेत. आता मी तुम्हाला काही हिंट देतो, म्हणजे बघा, वृद्धाश्रमात होणारी वाढ हा पॅटर्न आहे, परंतु वृद्धाश्रम जरी असेल तरी त्याला फ्रेंडली, लाईव्हली किंवा एकदम छान खेळकर असं वातावरणाची वृद्धाश्रमाची आपल्याला गरज आहे. किंवा वृद्धाश्रम जे आपल्या घराच्या जवळच असतील, परंतु जे तुम्हाला एक प्रायव्हसी पण देतील आणि त्यांना स्वतःचा इंडिपेंडन्स पण मिळेल, आणि जे नवीन सोशल कल्चर आहे ज्याच्यामध्ये कोणीच कोणाला त्रास देणार नाही, अशी वृद्धाश्रमांची वाढ होऊ शकते का, हे काइंड ऑफ मे बी माझ्या साईडनं सोल्युशन. ओल्ड एज पेन्शन, व्हेरी गुड. मनी पॉईंट ऑफ व्ह्यूवर बोलायलाच पाहिजे. फायनान्शियल इंडिपेंडन्स बद्दल काहीतरी गव्हर्नमेंट प्रोव्हिजन्स पाहिजेत, पेन्शन्स पाहिजेत. सगळेच फॉर्मल सेक्टरमध्ये नसतात इकॉनॉमीच्या, त्यामुळे प्रत्येकाला पेन्शन असेलच असं नाही. मग तिथे तुम्हाला दुसरे काही सोर्सेस बघावे लागतील की त्यांना कसे हे देतील,
व्हेरी गुड. खूप खूप सोल्युशन्स यायला लागलेत. ओके. ओके. ओल्ड एज पेन्शन आहे, ओल्ड एज होम्स आहेत, ऑर्फनेज एकत्र करता येतील. व्हेरी गुड कन्सेप्ट, व्हेरी गुड, नाईस आयडिया. आय थिंक लिहिली आहे ऑलरेडी हा नम्रता तू, और अजून कोणीतरी एकाने लिहिली आहे. खूप छान लिहिलं. एल्डरली पॉप्युलेशन ग्रुप क्लब आहेत, हा सोशल क्लब्स आजकाल असतात, हास्य क्लब आहेत, छान. इन्कम सिक्युरिटी जेव्हा लहान असतात आत्ताच, म्हणजे आजच्या आपण उद्याचे वृद्ध आहोत, बरोबर लिहिले भरपूर मुलांनी. सो सो आजच काहीतरी या आजच जर आपण या गोष्टीकडे विचार केला तर आपल्याला फ्युचरमध्ये ते प्रॉब्लेम होणार नाहीत. सो आत्ताच त्या गोष्टीचे. वृद्ध दत्तक योजना, हा येस, मे बी हेच मी म्हणत होतो, वृद्ध दत्तक योजना पण आहे, छान कन्सेप्ट आहे ही पण. वृद्धाश्रम प्लस अनाथाश्रम लिहिले ऑलरेडी. मनोरंजन केंद्र, स्मॉल टॉक आहेत, येस, स्मॉल टॉक्स खूप हेल्प करतात. वृद्धाश्रम लहान मुलांचे झाले ते. सोशल सिक्युरिटी नेट, इनोव्हेशन इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम फॉर देम, एनकरेजिंग सोशल ऍक्टिव्हिटीज, येस. काउन्सिलिंग सेंटर्स, काउन्सिलिंग सेंटर एक छान आयडिया आहे, परंतु ते आता खूप गावागावा लेवलला गेले पाहिजेत ते. एक हाऊसिंग सोसायटी फक्त वृद्धाश्रमासाठी काढली, तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होतात. पुन्हा जवळ, पुन्हा का पुन्हा, ओके. मेंटल हेल्थ प्रोग्राम्स मॅन्डेटरी केले पाहिजेत, येस. टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो केअरमध्ये, येस. पुण्याजवळ, ओके. सो असे इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स तुम्ही देऊ शकता. प्लस सोल्युशन्स अजून कमी पडतील तर मग आजोबांशी आजींशी बोला, त्यांना विचारा तुम्हाला काय हवंय. ते कदाचित छोटीच डिमांड करतील तुम्हाला, बट तरी सुद्धा अजून विचारा की नाही नाही ते तर होईल, आम्ही बोलूच तुमच्याशी, बट तरी अजून तुम्हाला काय हवंय. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, येस, कनेक्ट करा दुसऱ्या टॉपिकला. इन्फ्रास्ट्रक्चर ओल्ड एज पीपल फ्रेंडली असलं पाहिजे. इकॉनॉमीमध्ये त्यांचा यूज करताना जपानचं उदाहरण दिलंय, भरपूर लोकांनी छान वापरले जपानमध्ये, कारण ऑलरेडी एजिंग पॉप्युलेशन आहे. सो ती इकॉनॉमी, त्यांचा देश ऑलरेडी अशाच गोष्टींचा प्रोडक्शन करते जे त्या लोकांना वापरता येईल. कन्झ्युमरिझमकडे जातात, किंवा प्लस आहेत मायनस आहेत दोन्ही आहेत, परंतु त्या लोकांचा ऍटलीस्ट विचार करून गोष्टी प्लॅन करतात. सो भारताने पण 50-60 वर्षानंतर अचानक खूप जास्त आपल्याकडे वृद्ध येणार आहेत. सो त्याचा विचार आत्ताच चालू केला तर ते बेटर होईल. ते इकॉनॉमीत कसे कॉन्ट्रीब्युट करू शकतात ह्याच्याबद्दल काही लोकांनी छान आयडियाज दिलेत, की बाबा पॉलिसी डिसिजन्स घेण्यासाठी, किंवा त्यांच्या अनुभवाचा वापर कन्सल्टिंग फर्म्समध्ये होऊ शकतो. असं काहीतरी तुम्ही वापरू शकता, की बाबा इनडायरेक्टली नाही म्हटलं तरी केअर सिस्टीम आहे. केअर सिस्टीम आपल्या नाही म्हटलं तरी वृद्ध आपल्या केअर सिस्टीममध्ये GDP मध्ये इनडायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन देतात. जेव्हा ते घरात लहान मुलांना सांभाळतात तेव्हा त्यांचे आई वडील कामाला जाऊ शकतात. याचा अर्थ त्यांनी केलेल्या कामामध्ये आजी आजोबांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो दॅट इज कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स इकॉनॉमी, असं लिंकिंग करू शकता. मूल्य शिक्षणासाठी त्यांना शाळेत जॉब देता येईल, ओके, नाईस. NGOज फॉर एल्डरली, NGOजचा खूप रोल आहे. भरपूर कंपन्या, प्रायव्हेट कंपन्यांनी, जसं ती इंटर्न नावाची इंग्लिश मूवी आहे, त्याचा रेफरन्स बहुतेक एक इंग्लिश याच्यामध्ये आला होता, की काही म्हाताऱ्या ओल्ड एज इंटर्न्सची कॉन्सेप्ट चालू केली. त्यांच्या अनुभवाचा थोडासा का होईना फायदा होईल, असं काहीतरी इनफॉर्मल फॉर्मल इकॉनॉमीमध्ये त्यांना घेऊ शकतो. क्रिएशन ऑफ रिस्पेक्ट कल्चर, ओके, ठीक आहे. सो आय थिंक लेट स्टॉप हिअर, कारण हा टॉपिक मला असं वाटतं की ॲटलिस्ट तुम्ही लिहून तरी खुश असाल, और लिहिल्यानंतर खुश असाल, किंवा ॲटलिस्ट या टॉपिकमुळे का होईना थोडंसं मला पुण्य मिळालं असेल. बट थोडंसं आजी आजोबा आणि आपले वृद्ध लोक आहेत त्यांच्याशी जाऊन थोडंसं विचारपूस करू शकता आणि ती गोष्ट वाढवू शकता, आणि काय प्रॉब्लेम सोल्युशन्स तर तेच तुम्हाला देतील. ओके, सो कमिंग बॅक टू एसेस. सो हे याच्यामध्ये, आणि एंड तुम्ही परत जे सुरुवातीला इंट्रोडक्शनला अनेक्डोट वापरला होता, परत भावनिक टचला आतमध्ये या. एंडिंगला मी काही लोकांनी लिहिलंय की एंडिंग, ओके, न लिहिता डिस्कस करून खुश आहोत, व्हेरी गुड. सो एंडिंगला परत हा एसे भावनिक करण्याचा प्रयत्न करा, असं मी लिहिलंय मुलांना, कारण ह्याच्यात आहे तो टच आहे, किंवा त्याची डिमांड आहे ती. जसे बघा, हे दोन पर्टिक्युलर मी इमोशनशी रिलेटेड टॉपिक्स घेतला ह्युमर आणि घेतला हा एल्डरली. दोन्ही वेगळे इमोशन टच करतात. एक तो तिकडं हॅपीनेस, जॉय अँड असं फन इलेमेंट आणतो, आणि हा एकदम इमोशनल टच करतोय. दोन्ही एक्झामिनरला टच करू शकतात असे एसे मिळाले. जर तुमची रायटिंग स्किल चांगली असेल, आपण तर भरपूर डिस्कशन केले, प्लस तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग अजूनही कराल, तर असे एसे नक्कीच उचला. ओके, सो
आय थिंक आजसाठी थांबूया आपण इथे. वी कॅन टेक सम क्वेश्चन्स नाव. कुणाला काही क्वेश्चन्स ओरली विचारायचे असतील तर प्लीज रेज युअर हँड्स. काहीच क्वेश्चन्स नसतील, ऑलरेडी भरपूर वेळ घेतला असेल, सो इट्स फाईन. संध्याकाळी तुम्हाला इंग्लिश सेशन झाल्यानंतर मी आपल्या चॅनेलवर टॉपिक्स देईन. प्लीज मी परत एकदा रिपीट करतो, जोपर्यंत तुम्ही शुअर नाही की मी आता एसे लिहिणार आहे, माझं टेबल, खुर्ची सगळं रेडी आहे, पेन आणि कागद, तोपर्यंत ती PDF उघडू नका. ओके? किंवा डायरेक्टली PDF प्रिंट करून आणा आणि ती टेबलवर ठेवून द्या. पाहण्याचा मोह टाळा. एसे कितीही खराब येऊ देत, पाहिजे तर तो एसे डबल लिहिण्याची वेळ आली तरी सुद्धा चालेल. म्हणजे मला सबमिट करणार नाही, तुम्हाला नंतर तुमचं तुम्ही इव्हॅल्युएशनसाठी किंवा आफ्टर डिस्कशन. मला सबमिशन तर तुम्ही तोच एसे कराल जो तुम्ही एक्झॅक्ट 1.5 तासात लिहाल. ओके? मार्कांचं काळजी करू नका, ही पण एक लर्निंग प्रोसेस आहे आणि प्लस आपलं असोसिएशन ह्याच्या पुढे पण राहणार आहे. सो गायडन्ससाठी मी नेहमीच अवेलेबल राहणार आहे. त्यामुळे असं नका समजू आता लास्ट आहे, आता कशाला चांगली क्वालिटी देऊ, एंड चांगला करू, आतापर्यंत 60 मार्क आलेत आणि शेवटी खराब येतील आणि ऑल. काही विचार करू नका, एक्सपेरिमेंट करा, शेवटपर्यंत करा. शेवटच्या ह्याच्यात ही क्लिअर स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे. आत्तापर्यंत दिलेल्या सगळ्या गाईडलाईन, तुमच्या पर्सनल कमेंट्स, त्या सगळ्या वापरा अँड देन तुम्ही तो एसे लिहा. ओके? आय थिंक कोणीतरी हँड रेज केला होता. कोण होतं? माधुरी होती का? और हँड्स डाऊन आहेत? ओके. ठीक आहे. सो कुणाला ओरल क्वेश्चन नाहीये ना? बिकॉज आय थिंक मी एक हँड्सअप बघितला होता, बट आता तो नाहीये. ओके. कुणाला तरी सुद्धा पर्सनल काही क्वेश्चन असतील तर तुम्हाला माहिती आहे, यू कॅन रीच मी. फक्त कदाचित मी आज आणि उद्या तुमचे फोन्स नाही घेऊ शकणार. रिझन इथेच आहे, माझे फोनची स्क्रीन पूर्णपणे गेली आहे. मला तो आज किंवा उद्या थोडासा प्रॉब्लेम आहे, तो करतो मी नीट अँड देन मे बी वी कॅन टॉक. हा माधुरी. सर डायरेक्ट लिहायचं एसे तर त्यामध्ये पोयम वगैरे असं काही येणार नाही आता, तर मग चालेल म्हणजे मनाने नाही बनवता येत मला पोयम. नका बनवू मग, काही हरकत नाही. ठीक आहे, चालेल. म्हणजे स्ट्रिक्टली एसे बघायचा आणि जसं UPSC मध्ये करणार करेक्ट तसं. करेक्ट एक्झॅक्ट. म्हणजे ऍक्च्युअली UPSCचा तो फील आहे ना, तो घ्या एकदा. हो. कारण ती सवय पण राहील तुम्हाला. तो थोडासा तो नर्वस एनर्जी, तिथं होणाऱ्या चुका, कदाचित तिथं चांगलं सुचतंय का नाही, ह्या सगळ्या गोष्टी एकदाच्या टेस्ट होऊन जाऊ देत. कारण आता बऱ्यापैकी कंटेंट, बेसिक गाईडलाईन, छोट्या मोठ्या गोष्टी आपण भरपूर डिस्कस केल्यात. आता एक हा शॉट आपल्याला गरजेचाच आहे. ते असे काय असतील, काय नसतील याचा विचार करू नका. तिथं ऍक्च्युअल एक्झाममध्ये जस्ट ट्राय टू इमॅजिन स्वतःला की जिथं बसता, तुमच्या समोर 5 मुलं, मागे 1 मुलगा, इकडे सगळे, आणि एक्झामिनर वाटत वाटत येतो पेपर आणि तुमच्या हातात देतो. तुम्ही उघडता डायरेक्टली पाठ दिसतात आणि तुम्ही लिहायला चालू करता. फर्स्ट काहीतरी लिहिता, UPSC मेन्स मधला पहिला शब्द. ती फिलिंग घ्या आणि लिहा. कारण तो नर्वसनेस जो आहे ना, त्याच्यामुळे तो तुमच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतोय का निगेटिव्ह हे जाणणं गरजेचं आहे. ओके? ओके. येस. ठीक आहे, चालेल. थांबूया आपण इथे. अबाउट द डेडलाईन. डेडलाईन असणार आहे, तुम्हाला 3 दिवस देतो मी. मी जसं म्हटलं होतं की तुम्हाला जास्त वेळ देणार आहे याला. सो कारण वीकडे आहे, तुमचं ऑलरेडी काहीतरी पॅक शेड्यूल असेल. सो थर्सडे इव्हनिंग 5 o'clock पर्यंत. ओके? आज सोमवार आहे, आज रात्रीच तुम्हाला मिळतील. सो मंगळवार पूर्ण आहे, बुधवार पूर्ण आहे आणि गुरुवार 5 वाजतोपर्यंत. 3 दिवसात तुम्हाला फक्त 1.5 तास काढायचा, एक्झॅक्ट 1.5 तास, त्यापेक्षा जास्त वेळ नाही. कधी काढायचं तेव्हा ठरवा, त्याच वेळी पाहिजे तर तो टॉपिक बघा, ऑर एल्स आत्ताच ते प्रिंटआउट काढून आणून ठेवा आणि ज्यावेळी लिहिणार आहे त्याच वेळी लिहा. सबमिट मात्र लिहिल्यानंतर लगेच करा. परत खाडून दुसरा लिहायचं तसं काही करू नका. मित्रांशी पण डिस्कस करू नका ते टॉपिक्स. जर एखाद्याने आधी लिहिला तर जाऊन दुसऱ्याचे सस्पेन्स ब्रेक करणे नॉल असं पण काही कामं करू नका. सो बेस्ट ऑफ लक शेवटच्या लेगसाठी, आणि यानंतर आपण अजून एकदा लास्ट टाइम भेटूच. सो आपलं अजून इंट्रॅक्शन होईलच. ओके? आणि बाकी काही पर्सनल डाऊट्स किंवा दुसरे छोटे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला माझ्या फोनवर रीच करा. ओके देन, हॅव अ व्हेरी गुड इव्हनिंग आणि सी यू नेक्स्ट वीक. बेस्ट ऑफ लक.